हे धर्मपंडिता, सांग एवढेची उत्तर, तू पाहिला नाहीस ईश्वर, मग का सांगतो ईश्वर? हिरवी निळी पिवळी भगवी माणसे का कुठे असावी, पाण्याचा रंग कुठला सांग जरा सविस्तर. आज भारतातील एकंदर सामाजिक राजकीय सर्व परिस्थिती पाहता आणि हा जो काही गदारोळ आपल्या भारतात माजला आहे याचं उत्तर शोधण्यासाठी जेव्हा जेव्हा मी विचार करते तेव्हा एकच नाव डोळ्यांसमोर येतं आणि ते म्हणजे आपले तात्याराव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी 75 वर्षांपूर्वी एक भीती व्यक्त केली होती आणि मला वाटतं आजही ती भीती आपण सर्वांनी अनुभवली आहे. रोज कुठे ना कुठेतरी आपण बघतोय आणि ती भीती म्हणजे सावरकर म्हणाले होते की मला परकीयांपेक्षा स्वकीयच आपल्या एक हिंदूच हिंदूच्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण करू शकतो असं सावरकरांना वाटलं होतं. आणि आज ती भीती 75 वर्ष झाली तरीही आपण ते बघतोय आणि ते खरं होतंय. का एक हिंदूच आपल्या हिंदूंच्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण करतो आणि सावरकरांना परकीय आक्रमणं इतकी असताना सुद्धा असं का वाटलं असावं की एक स्वकीयच आपल्या स्वकीयाच्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण करू शकतो. अरब राष्ट्रांमधून येणारा इस्लामिक लाटा ज्या होता भारतावर आदळत होत्या, डच, इंग्रज, फ्रेंच, मुघल हे इतकी सारी परकीय आक्रमणं असताना सुद्धा सावरकर म्हणतात की आपणच आपल्या देशाच्या लोकांच्या हितासाठी अडथळा निर्माण करू शकतो. याचं कारण म्हणजे सगळ्यात मोठं कारण म्हणजे जातीभेद. कारण सीमेवरती जर का तुमच्याकडे युद्ध निर्माण झालं तर तुम्ही सीमेवरती लढायला जाताना जर का जातीवादाचं कारण देताय की मी यांच्यासोबत नाही लढू शकत, तुम्ही तुमच्या घरातच इतकी भांडणं करताय तर तुम्ही काय स्वतःचं संरक्षण करणार ना. सावरकरांनी हा सगळ्यात आपली कमकुवत बाजू हेरली होती आणि त्याच्यावरती सावरकरांनी रत्नागिरीत असल्यापासून जे कार्य सुरू केलं होतं ते अजूनही अखंडितपणे चालू आहे आणि आपल्याला सर्वांना ते पुढे न्यायचं आहे. कारण की आपल्या पुराणांत वेदांमध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्थेचं ज्याबद्दल सांगितलं होतं ते म्हणजे जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारित चातुर्वर्ण मया सृष्टम हे जे 4 वर्ण आपल्याला सांगितले होते त्या 4 वर्णांचा आज आपण 4000 जातींमध्ये विस्तार केला आहे. काय गरज आहे? सावरकर म्हणतात की जातीवादाबद्दल जातीभेद नष्ट करण्याबद्दल अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावरकर तो का नष्ट होऊ शकला नाही याचंही फार सुंदर आणि योग्य उत्तर देतात. ती योग्य उत्तर म्हणजे की प्रत्येकाला ना जातीभेद हा का नष्ट होऊ शकला नाही तर केवळ वरिष्ठ वर्गाचीच नव्हे तर आपण एक उदाहरण घेऊ. ते 1 ते 10 जाती आहेत तर 1 नंबरच्या जातीची जेवढी चुकी आहे जातीभेद पूर्ण पुढे चालू ठेवण्यात तेवढीच चुकी 9 नंबरला असणाऱ्या जातीची सुद्धा आहे. कारण की जो आनंद मिळतो समोरच्यावर अधिकार गाजवण्याचा, सत्ता गाजवण्याचा, तो अधिकार कोणालाही सोडावासा वाटला नाही. सगळ्यांना वाटत होतं की हे चुकीचं पण नाही, आम्हाला अधिकार गाजवायला मिळतो, सत्ता गाजवायला मिळते, मग का नको. त्याच्यामुळे कोणीही पुढे आलं नाही ती व्यवस्था पूर्णपणे मुळापासून उखडून टाकण्यासाठी आणि सर्वांना समान अधिकार देण्यासाठी जे काम सावरकरांनी केलं. सावरकरांनी सर्वांना एका समान रेषेत आणून ठेवण्यासाठी विज्ञानवादाचं त्यांनी उदाहरण दिलं आहे. आणि आपल्याला जातीभेद जर का नष्ट करायचा असेल तर आधी आपल्याला आपल्या विज्ञानवादाच्या जर का सावरकरांचा तो मार्ग पकडायचा असेल तर आधी आपल्याला जातीभेद नष्ट करावा लागेल. कारण की जोपर्यंत तुम्ही जाती तुमच्या मनातून काढून टाकू शकत नाही तोपर्यंत तुम्ही विज्ञानाच्या वाटेवरती सावरकरांच्या 4 पावलं पुढे जाणार नाहीत. आणि जोपर्यंत तुम्ही विज्ञानवाद अंगीकारणार नाहीत तोपर्यंत भारताची प्रगती पुढे होणार नाही. तोपर्यंत आपण आहे तिथे अजूनच एकमेकांचे पाय ओढण्यात समाधान मानत तिथेच राहू आणि हीच अधोगती पुढे चालू राहील. तर सावरकरांचे विचार आपल्याला पुढे नेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मनातून जातीभेद नष्ट करावा लागेल आणि सावरकरांचा मानवतावाद अंगीकारून विज्ञानवादाच्या वाटेवरती भारताला पुढे नेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करावं लागेल. मला इथे संधी दिली बोलण्याबद्दल धन्यवाद. काही चूकभूल झाल्यास क्षमस्व. नमस्कार गुरुजन वर्ग आणि प्रेक्षक हो, माझं नाव सुप्रिया सुधीर कुलकर्णी. मी आज आपल्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मांडणार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगते अग्निकुंड आणि थोर देशभक्त, महान क्रांतिकारक अशा अनेकविध पैलूंनी ज्यांना आपण ओळखतो असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांच्या जीवनामध्ये अनेक पैलू आपल्याला दिसतात. आपण त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणू शकतो, पण अष्ट म्हणजे 8 आणि सावरकरांच्या जीवनात म्हणजे 8 पैलू कमीच झाले. त्यांचे 8पेक्षाही खूप जास्त पैलू आपल्याला दिसतात. जसे सावरकर हे थोर क्रांतिकारक होते, देशभक्त होते, विज्ञानवादी होते, त्यासोबतच ते भाषाशुद्धी चळवळीचे प्रणेते होते, ते नाटककार होते, इतिहासकार होते, महाकवी होते. असे अनेकविध गुण त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. ते मुळातच प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व होते. सावरकरांचा विज्ञानिष्ठ दृष्टिकोन हा त्यांनी त्यांच्या विज्ञानिष्ठ निबंधांमधून आपल्यासमोर मांडलेला आहे आणि हे विज्ञानिष्ठ निबंध त्यांचे आपल्याला आजही पुस्तकाच्या रूपात वाचायला मिळतात. सावरकरांच्या ह्या विज्ञानिष्ठ निबंधांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवेचन केलेलं आहे, प्रकाश टाकलेला आहे आणि ह्या विज्ञाननिष्ठ विचारांमधून त्यांच्या आपल्याला अनेक गोष्टींकडे, अनेक अडचणींकडे, समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं पाहायचं हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी जशा त्यांनी त्यांच्या निबंधात मांडल्या आहेत त्याच्यातल्या काहीचे मी उदाहरणं देऊ शकते. जसे की ओमची उत्पत्ती आणि गणपतीची मूर्ती, त्याच्यानंतर गाय हा उपयुक्त पशु आहे, त्यासोबतच यंत्र हे त्या काळामध्ये त्यांच्या बाबतीत लोकांचे काय विचार होते किंवा मग आजच्या काळामध्ये यंत्रांचं काय महत्त्व आहे, हे शिवाय पुनर्जन्माची संकल्पना, अशा अनेक गोष्टी ह्या त्यांनी अनेक गोष्टींवर त्यांनी विचार केलेला आहे, विषय मांडलेले आहेत. या निबंधांमधून एक गोष्ट जी आपल्याला ते वारंवार सांगतात ती म्हणजे की कोणत्याही गोष्टीकडे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. त्या बाबतीमध्ये इतर कर्मकांड वगैरे बाकी गोष्टींचा विचार न करता आपण वैज्ञानिक दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे हे आपण तपासलं पाहिजे. कारण की कोणतीही गोष्ट ही विनाकारण घडत नाही, त्यामागे काही ना काहीतरी कारण तर असतंच. ते कारण काय आहे, ते कारण आता संयुक्तिक आहे का त्या कारणाची आता गरज नाही, अशा प्रकारे जर जी गोष्ट गरजेची नसेल ती आता टाकून दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या गाय या उपयुक्त पशु आहे हा जो निबंध आहे त्यात ते सांगतात की गाय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये इतकी महत्त्वाची आहे आणि आपण तिला गोमाता मानतो, पण ह्याशिवाय सुद्धा तिचे अनेक गुण आहेत, तिचे अनेक उपयोग आहेत आणि ते गुणही आपण लक्षात घेतले पाहिजेत. अशा प्रकारे म्हणजे तिला फक्त देवतेसारखं न मानता तिला एक पशु म्हणूनही मानलं पाहिजे. शिवाय यंत्रांच्या बाबतीत त्यांनी जे विचार मांडले ते आजच्या काळात तर खरंच जास्त संयुक्तिक आहेत. त्यामुळे आज आता आपण एवढे यंत्र वापरतो त्यामुळे आपल्याला आता त्या गोष्टीचं काही वाटत नाही, पण पूर्वी ज्या काळामध्ये त्यांनी ह्या गोष्टी मांडल्या त्या काळासाठी या गोष्टी नवीन होत्या. अनेकांनी या गोष्टींवर आक्षेप व्यक्त केला, पण तरीही सावरकरांनी काळाच्या पुढचा विचार करून या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि आजच्या काळामध्ये त्या विचारांची आपल्याला खूप जास्त गरज आहे. आपण ह्याकडनं शिकवण घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्यात बदल केला पाहिजे. धन्यवाद. व्यासपीठ आणि सावरकर प्रेमी माझी बंधू भगिनींनो, सर्वांना सस्नेह नमस्कार. गेले 2 दिवस आपण इथे ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली करतोय. अर्थात आपण वाचन केलेलं आहे, पण इथे आल्यानंतर हे वाचन पुन्हा कशा पद्धतीचं असावं, म्हणजे ते वाचनाची आणि ते समजून घेण्याची एक वेगळा पुन्हा नवीन दृष्टी आपल्याला इथे मिळालेली आहे. त्यासाठी हर घर सावरकर समिती आणि ह्या सर्व आयोजनासाठी मनपूर्वक धन्यवाद. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अर्थात सावरकर म्हणजे एक अथांग महासागर आणि हे पैलूंवर बोलायचं म्हणजे अक्षरशः पैलूमधला आपण एखादा तुषार आपल्या अंगावर पडावा आणि आपण त्यात चिंब भिजावं
आणि चिंब भिजल्यानंतर लगेच नक्कीच काही सुधरत नाही आपल्याला की काय व्यक्त करावं एवढ्या मोठ्या महान सागराच्या ह्या तुषारामधनं सुद्धा पटकन वेचता नाही येत. महान देशभक्त सावरकर, क्रांतिकारकांचे शिरोमणी सावरकर, बुद्धिवादी सावरकर, तत्वनिष्ठ सावरकर, क्रांती सुधारक सावरकर. जसं आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलेलं आहे, समाज सुधारक आणि क्रांती सुधारक, क्रांतिवादी सावरकर, ज्यांनी क्रांती घडवून आणली समाज सुधारणेमध्ये. अस्पृश्यता, विशेष करून हे समाज सुधारणासाठी सावरकरांनी जे योगदान दिलेलं आहे किंवा त्यांनी एक म्हणजे आपल्या ह्या भारतीय व्यवस्थेची, पूर्ण समाज व्यवस्थेची, जीवन व्यवस्थेची जी त्यांनी निरीक्षणं करून किंवा जे काही अभ्यास आहे त्यांचा आणि प्रत्येक मानवाच्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकतील आणि अगदी अनंत काळाचा हा दृष्टिकोन आहे त्यांच्याजवळ, हे आपल्याला कळतं, हे आपण अभ्यासल्यावर समजतं. आणि जेव्हा आपले ज्येष्ठ आपल्याला समजावून सांगतात तर तो दृष्टिकोनही मिळतो समजायचा आणि अभ्यासण्याचा. तर अशा ह्या महान सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला आणि तो त्या काळानुसार त्यावेळेस जरी तो तेवढा योग्य वाटला नाही, काही जणांना काही अर्थात हेतुपूर्वक प्रत्येकाचे एक हेतू होते, पण हा जो सैनिकीकरणाचा पुरस्कार आहे त्याच पद्धतीने त्यांनी अगदी तळागाळापासून काम करायला हवं आहे ह्या दृष्टिकोनातून स्वदेशीचाही पुरस्कार केलेला आहे. आणि मी 2 मिनिट स्वदेशीवर, सावरकरांच्या स्वदेशी नीतीवर बोलू इच्छिते. नाशिकात अवघ्या 14व्या वर्षी चाफेकर बंधूंचं हौतात्म्य झालं आणि सावरकर या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, एकूणच ह्या लढ्यासाठी जे पेटून उठले आणि स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. 14व्या वर्षी त्यांनी फटका लिहिला. फटका हा एक काव्यप्रकार आहे जो स्वदेशीच्या संदर्भात त्यांनी हे लेखन केलं आणि तो पुण्याच्या एका पत्रकात प्रसिद्धही झाला. नाशिकातून पुण्यात आले त्यावेळेस फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी युवा वर्गाला एकत्र करत, तरुणांना एकत्र करत अभिनव भारत ह्याचा पाया रोवला आणि आपलं क्रांतिकार्य सुरू ठेवलं. म्हणजे जे स्वदेशी त्यांच्या मनात जी कल्पना होती ती रुजायला सुरुवात केली, कार्यात सुरुवात केली, कृतीरूप देण्यात आलं आणि पहिली विदेशी कपड्यांची होळी केली. आणि ह्या विदेशी कपड्यांची जी होळी झाली त्याची धग थेट लंडनपर्यंत पोहोचलेली. मला 2 मिनिटात मी 2 पैलू सांगू इच्छिते ह्या स्वदेशी संदर्भात. सावरकर म्हणजे जे आपल्या ध्यानीमनी सहसा येत नाही, आपण जसा एक बायोडाटा लिहितो, सावरकरांनी जो शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये त्यांनी आपल्या अनेक गुणांसोबत स्वदेशीचं कार्यही नोंदवलं होतं. आणि ह्या स्वदेशीच्या कार्याला प्रशस्तीपत्रात लोकमान्य टिळकांनीही त्याचा उल्लेख केलेला होता. आणि हे स्वदेशीचे कार्य म्हणजे अवघ्या 14व्या वर्षी हे जे बीज रोवलं गेलं स्वदेशी हा जर विचार केला तर अक्षरशः रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतही त्यांनी ताई दातार यांच्या प्राथमिक शाळेच्या भांडारातून आपल्या स्वदेशी वस्तूंची विक्री व्हावी या हेतूने बऱ्याच त्यांना तोडजोड करून दिल्या किंवा त्याची व्यवस्था लावली की स्वदेशी वस्तूंचा उपलब्धता करून देऊन त्यांनी ते विक्रीस उपलब्ध केलं. आणि स्वतःही असं आपण वाचनात आलेलं आहे, ऐकलेलंही आहे, स्वदेशी वस्तू विक्रीस प्राधान्य यावं किंवा त्याची थोडीशी अधिक लोकांपर्यंत जागृती व्हावी म्हणून त्यांनी हातगाड्यावर सुद्धा स्वदेशी वस्तू विक्रीचा कार्यक्रम केलेला आहे, हाती घेतलेला आहे. आणि असाच एका हिंदू महासभेच्या मेळाव्यामध्ये रत्नागिरीत असताना त्यांनी दीपावली महापूजनाच्या कार्यक्रमामध्ये विदेशी वस्तूंचा बहिष्कार आणि स्वदेशीला पुरस्कार करावा किंवा त्यासाठी प्रोत्साहन द्यावं यासाठी त्यांनी एक काव्य लिहिलं. काही 4 ओळी मी त्यातल्या उद्धृत करते, अर्थात माझ्याजवळ मी लिखित आणलेले आहेत, मी त्या वाचून इथे माझ्या वाणीला विराम देते.
सावरकर म्हणतात, देशी तेले देशी साबू देशी वस्त्राणे, देशी साखर देशी अस्त्रे देशी शस्त्राणे. देशी तेले देशी साबू देशी वस्त्राणे, देशी साखर देशी अस्त्रे देशी शस्त्राणे. स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी जरी मंगल वेळ, गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डोले. आणि जे आज आपण मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत याचं हे बीज इथेच रोवलेलं आपण पाहतो. वंदे मातरम. हेलो. अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. हेच ब्रीदवाक्य घेऊन सावरकर त्यांच्या क्रांतिकार्याची सुरुवात केली. नमस्कार, मी पूनम जोशी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आहे. वय वर्ष 17. सावरकर खरं तर हे खूप मोठा विषय आहे, पण मी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करेल. 28 मे 1883 रोजी सावरकरांचा भगूर या गावी जन्म झाला. सावरकरांना लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती आणि लहानपणापासूनच त्यांच्या मनात क्रांतिकार्य ह्याच्याबद्दल खूप होतं. तर ते खूप वाचन करू लागले, खूप त्यांनी ज्ञान वगैरे खूप घेतलं आणि त्यांनी त्यांच्या मित्रांना घेऊन एक संघटना स्थापन केली. त्याचं नाव अभिनव भारत असं होतं. तर त्या सर्वांनी एक संघटना स्थापन केली आणि त्यात जे एक सदस्य होते त्यांनी पारतंत्र्याला कंटाळून एक इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला आणि सावरकरांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या वधामध्ये मदत केली. ह्या कारणामुळे सावरकरांना अटक झाली. 25 वर्षाच्या 2 शिक्षा जन्मठेपेच्या अशा सावरकरांना देण्यात आल्या. तिथे प्राण्यांनी कामं करणं जे अपेक्षित आहे ते सावरकरांकडून करून घेतले जात होते. म्हणजे त्यांना एवढे अवघड कामं दिले जायचे की जे एक माणूस करू शकत नाही. जे बैलांकडून करून घ्यायचे कामं ते सावरकरांकडून करून घेत होते आणि त्यांना अशी खूप कष्ट केले. पण सावरकर त्याला डगमगले नाही कधीच आणि कधीच त्यांनी हार मानली नाही. ते नेहमी खंबीरपणे ते सगळं करूनसुद्धा त्यांनी कोणालाच भीक घातली नाही आणि शेवटी त्यांनी त्या कारागृहातून त्यांनी सुटका झाली. त्याच्यानंतर त्यांचे कार्य तसेच सुरू राहिले आणि ते कधीच थांबले नाही. ते नेहमी त्यांचं कार्य सुरू ठेवलं त्यांनी आणि ते हिंदू धर्माचं जनजागृती करू लागले. हिंदू धर्म काय आहे नेमकी हे सर्वांना पटवून देऊ लागले. त्याच्याबद्दल ते अनेक सर्वांना लोकांना सांगत होते की हिंदू धर्माबद्दल किती हे आहे, तुम्हाला करायला पाहिजे. हे सर्व सावरकर पटवून देत होते त्यांना. मग आणि सावरकरांनी त्यांचं कार्य सुरूच ठेवलं. त्याच्यानंतर अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांनी आत्मार्पण करण्याचा निश्चय केला आणि त्यांनी त्या दिवशी आत्मार्पण केलं. शेवटी सावरकरांबद्दल बोलून मी एवढं थांबते आणि थँक्यू.
आदरणीय मान्यवर आणि समोर बसलेले माझे सगळे बंधू आणि भगिनींनो, हृदयापासून नमस्कार. मी सीमा विनोद पाटील, राहणार सिरसाडे येथून एक ग्रामीण भागातून आलेली आहे. मी कार्यशाळा समितीमध्ये जेव्हा भाग घेतला त्याच्या अगोदर फक्त मी सावरकरांचं नाव ऐकून होती. त्यांच्या जीवन कार्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. पण माझे भाग्य, मला कार्यशाळा समितीने प्रवेश दिला आणि मला त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती झाली आणि मला खूप अभिमान वाटतो. माझ्या देशात असे क्रांतिकारी होऊन गेलेत आणि आपण, माझे वय 39 वर्ष चालू आहे. मी काय केलं आतापर्यंत आणि मी आता सुरुवात करायला पाहिजे. त्यांच्या कार्यासाठी, त्यांना हरघर पोचण्यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे असे माझ्या मनामध्ये आले. आणि मी मुळात आजपर्यंत एकही पुस्तक ऐकलं नाही आहे. शेतात काम करता करता फक्त मोबाईलमध्ये ते फोक्षदादा आहेत, शरद फोक्षदादा, त्यांचं व्याख्यान ते 2-3 वेळेस ऐकले आणि त्याच्यावरून मी जे काही 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न करत आहे ते मी सांगते. बघा, अगदी लहानपणापासून सगळं सुख शांती ऐशी आरामाला त्या सावरकरांनी याच्यामध्ये स्वातंत्र्यरूपी यज्ञात सगळं स्वाहा केले आणि जे दुःख, संकटे, संघर्ष याला आमंत्रण दिलं आणि क्रांतिकारी याच्यामध्ये उडी घेतली. आणि मी त्यांच्या अंदमानातील जे विपरीत परिस्थितीत त्यांनी जे केलं, जे काव्य लिहिलं त्याच्याबद्दल 2 शब्द सांगेल. हा माझा हे आहे, विषय आहे. अंदमानात भयंकर अशा अतिशय खराब परिस्थितीत त्यांनी घाणेरड्या अवस्थेत, वातावरणात जबरदस्त जबरदस्त त्यांचे छळ होत होते, शारीरिक आणि मानसिक. तरीसुद्धा त्यांनी दिवसभर काट्या कुटायच्या, त्यांचे दोर बनवायचे आणि कोलू फिरवल्यानंतर अर्धवट शिजलेले अन्न खाऊन, न पचणारे अन्न खाऊन त्यांनी कधी कधी त्यांना जुलाब व्हायचे, उलट्या व्हायच्या. उलट्या होता ते बेशुद्धही पडायचे आणि त्या परिस्थितीत त्यांना उचलून 7x11च्या खोलीत टाकलं जायचं आणि कधीतरी 1-2 तासानंतर ते शुद्धीवर यायचे आणि मग त्यांना कमलासारखे महाकाव्य सुचायचे. आणि त्यांनी ते सुचवल्यावर आपण कसं लिहायचं, कुठे लिहायचं, परत त्यांनी काटे आणि खिळांच्या पेन्सिल करून अक्षरशः त्यांनी कालागृहाच्या भिंतीवर लिहायचे. एक ओवी लिहायची, ती पाठ करायची, ती पुसायची, परत दुसरी लिहायची. आणि असं त्यांनी 1 नाही, 2 नाही, 100 नाही, 200 नाही, 6000 ओवी लिहिल्या, पाठ केल्या. 11 वर्ष अंदमानातील शिक्षा, 2.5 वर्ष रत्नागिरीतील काड कोठडी, असे 13.5 वर्ष निघाल्यानंतर जेव्हा त्यांना रत्नागिरीच्या घरातच स्थानबद्ध ठेवण्यात आलं, तेव्हा त्यांनी त्या सगळ्या आठवल्या आणि सगळ्या लिहून काढल्या आणि जगापुढे त्या त्यांनी सादर केल्या, मांडल्या. तर अशा विपरीत परिस्थितीत त्यांनी असे कार्य केले आणि आपण तर खूप म्हणजे चांगल्या वातावरणात राहतो आहे आणि चांगलं खातो आहे. त्याच्यामुळे आपल्याला का नाही सुचत? आपण जर विचार केला तर आपण नाही जास्त थोडं तरी करू शकू, त्यांना घरोघरी तरी पोहोचू शकू. त्यांचे विचार आपल्या हृदयात येऊन दुसऱ्यांपर्यंत पोहोचू, हे माझ्या विचारात आले. आणि पुढे वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे अक्षरशः 83 वर्षाचे आयुष्य त्यांनी आमच्या देशासाठी हे केलं, देशाला अर्पण केले. ते एकटेच नव्हे तर त्यांच्या पूर्ण घराण्याच आधीपासून स्वातंत्र्यासाठी अर्पण केलेले होते. त्यांच्या घरातला एक व्यक्ती स्वातंत्र्यवीर होता. अशा अखेर त्यांनी खूप कार्य केले आणि अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी या माझ्या देशातले महान थोर सावरकर यांच्या ते प्राणज्योत विझली आणि एक माझ्या देशातला श्रेय हस्त झाला
आणि मतलब आपल्या पंचतत्वात ते विलीन झाले. अशा माझ्या थोर सावरकरांना, माझ्या देश क्रांतिकारी वीरांना माझे कोटी कोटी नमन, वंदन, दंडवत प्रणाम. आणि धन्यवाद. आणि माझी मराठी शुद्ध नाही आहे. मी एक म्हणजे ग्रामीण भागात राहणी बोलताना मला खूप प्रॉब्लेम म्हणजे खूप चुक्या झाल्यात. त्याच्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित अभ्यासू श्रोतेगण. सावरकर, विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी आपल्या दोन्ही करांनी अखंड हिंदुस्थान सावरला ते सावरकर, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती राष्ट्रयज्ञात अर्पण केली ते सावरकर, ज्यांनी आपल्या वाणीने राष्ट्रजागरण केलं ते वक्ता सावरकर, आणि ज्यांची लेखणी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध खड्ग म्हणून उभी राहिली ते लेखक सावरकर, आणि ज्यांनी थेट इंग्रजांच्या राजधानीमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती प्रथम साजरी केली ते शिवभक्त सावरकर. म्हणून आज माझा या आजचा जो विषय आहे, तो पैलू आहे, तो आहे शिवभक्त सावरकर. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे, आणि त्यानिमित्ताने शिवभक्त सावरकरांचं स्मरण करावं हे ते निमित्त आणि हा योग असं मला वाटतो. सावरकरांचं शिवाजी महाराजांबद्दलचं जे प्रेम होतं ते सातत्याने त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या कृतीतून आपल्याला नेहमी दिसलं. जेव्हा सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा त्यांनी तिथे शिवाजी महाराजांची आरती लिहिली. जय देव जय देव जय जय शिवराया, हे ते आरतीचे बोल होते. परित्राणाय साधूणां विनाशाय च दुष्कृतां, असं जसं की शिवाजी महाराजांनी दुर्जनांचा नाश केला आणि सज्जनांचं संरक्षण केलं, त्याचप्रमाणे सावरकरांनीही तेच काम केलं. त्यांचा आदर्श समोर ठेवून ते त्यांचे खूप मोठे अनुयायी होते. त्यानंतर जेव्हा सावरकरांनी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला, तेव्हा प्री इंडिया सोसायटी अंतर्गत तिथे सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. त्या जयंतीमध्ये विविध प्रांतातून आलेले जे काही देशभक्त विद्यार्थी तिथे होते त्यांनी सगळ्यांनी तिथे सहभाग घेतला. त्यामध्ये अय्यर एक होते, त्यांनीही त्यांचं सुंदर भाषण तिथं साजरं केलं. त्यानंतर सावरकरांच्या 1 तास अध्यक्ष भाषणानंतर त्या जयंतीचा समापन झालं, ती संपन्न झाली. जेव्हा सावरकरांबद्दल श्रद्धानंद या पत्रामध्ये जेव्हा सावरकर लिहितात, तर सावरकर तेव्हा त्यांच्याविषयी त्यांचा पराक्रम, त्यांचं आरमार, त्यांचं भाषाशुद्धी अशा विविध पैलूंवर त्यांनी लिहिलेलं आहे. भाषाशुद्धीवर सावरकर बोलतात तेव्हा ते असं म्हणतात की सावरकरांनी मराठी भाषेची जी भाषाशुद्धी केली आहे, तर ते काम जर त्यांनी केलं नसतं, तिला सुसंस्कृतपणा दिला नसता, तर मराठी भाषा खरंच खूप विकृत झाली असती. आणि त्यांनी ही मराठी भाषेची खूप मोठी सेवा केलेली आहे आणि ही मराठी भाषेसाठी खूप मोठी देणगी आहे असं सावरकर सांगतात. त्यानंतर पुढे याच श्रद्धानंद पत्रामध्ये सावरकरांनी शिवाजी महाराजांची एक सूत्र दिलं आहे, राजनीतीचं खूप यशस्वी सूत्र दिलं आहे. ते सूत्र मांडताना ते असं म्हणतात, साप विखारी देशजननीचा ये घेऊ चावा अवचित
औचित ठेचुनी औचित गाठुनी ठेचुनी कसाही ठेचावा, असं ते वाक्य. त्या म्हणजे एकूण जेव्हा आपण सावरकर आणि शिवभक्त सावरकर असं बघतो, तेव्हा सातत्याने सावरकरांचं हे शिवभक्ताचं प्रेम आपल्याला सातत्याने दिसून येतं. मग फक्त राजकीय बाबतीतच नसेल तर सामाजिक बाबतीत सुद्धा सावरकरांनी शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवला. मग त्यांनी अनेक पोवाडे तिथे साजरे केले, लिहिले, क्षमस्व पोवाडे लिहिले. त्याच्यानंतर त्यांनी जसं की हिंदू धर्मातून ज्यांचं हे झालं होतं, धर्मांतर झालं होतं, त्यांनी परत आपल्या धर्मात घेतलं. म्हणजे हिंदू संघटना आणि शुद्धी हे सामाजिक पैलू त्यांनी शिवाजी महाराजांचे घेतलेत सावरकरांनी. आणि हे सातत्याने सावरकरसुद्धा करत होते. त्यांनी अंदमानात खूप आलापेष्टा भोगल्या, त्याच्यानंतर सामाजिक सेवाही केली. असे अनेक पैलू बघताना म्हणजे सावरकरांचे हे पैलू बघताना इतके आहेत की त्यांना अष्टपैलू का, लक्षपैलू का, तर त्यांना लक्षपैलू का म्हणू नये असं मला वाटतं. आणि असं म्हणतात की सावरकरांनी माफी मागितली, माफीनामा त्यांनी लिहिला. तर तो लिहिला त्यांनी माफीनामा की शत्रूविषयी ढोंग करण्यात आपल्याला काही वावगं नाही, आपण ते केलंच पाहिजे. आणि हे करत असताना मला असं वाटतं की तो शिवाजी महाराजांप्रमाणेच तो शब्दांचा गनिमी गावा असं आहे, असं आपण का म्हणू शकत नाही. आणि इथे मी माझं 2 शब्द थांबवते. धन्यवाद.
नमस्कार. उपस्थित परीक्षकवृंद आणि समोर बसलेले सावरकर प्रेमी आणि माझे मित्रमैत्रिणींनो, हरघर सावरकर समितीतर्फे या वक्ता प्रशिक्षण शाळेसाठी जमलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी राष्ट्रहितोपासक सावरकर या विषयावर आपलं 2 शब्द बोलण्याचा एक अल्पसा प्रयत्न करते. मित्रांनो, आपले पूर्व पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी अगदी समर्पक शब्दात सावरकरांचं वर्णन केलं होतं. सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तर्क, सावरकर माने तत्व, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट, सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर म्हणजे तिखट, कैसा बहुरंगी व्यक्तित्व, कविता और क्रांती. इतक्या समर्पक शब्दात वर्णन केल्यावर सावरकरांबद्दल कुठलाच गुण त्यांची सांगण्याची गरजच उरत नाही. आता राष्ट्रहितोपासक सावरकर याच्यामध्ये पारतंत्र्यातून सुटका करणं हा एक उद्देश होता. पण पारतंत्र्यातून सुटका झाल्यानंतरही प्रत्येक म्हणजे त्यांच्या लहानपणापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त राष्ट्रहिताचा विचार केला. अशी कुठलीही गोष्ट ज्याच्यात राष्ट्रहित सर्वप्रथम, ज्याच्यात राष्ट्रहित पहिले आहे ती गोष्ट तुम्ही स्वीकारा. मग त्याच्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी समाजासमोर आणल्या. बुद्धिवादाला जे पटतं ते करा. त्याच्यानंतर प्रयोगसिद्ध विज्ञानाच्या कसोटीवर जे उतरतं त्याला तुम्ही मान्य करा, त्याची मान्यता करा. या सगळ्यांच्या याच्यात त्यांनी विज्ञाननिष्ठ निबंध आणि जातुच्छेदक निबंध याच्यामध्ये अगदी सुंदर शब्दात, खरं तर सावरकरांची भाषा बऱ्यापैकी क्लिष्ट आहे. अगदी सामान्यांपर्यंत पोचायसाठी तुम्हाला 2-3 वेळा त्याचं सतत वाचन करावं लागतं. पण तरीही त्याच्यात त्यांनी खूप चांगल्या शब्दात सगळ्या गोष्टी अगदी उदाहरणांसहित स्पष्ट केलेल्या आहेत की अगदी म्हणजे ज्याच्यासाठी त्यांच्यावर अगदी प्रखर टीका झाली होती असा एक विषय त्याच्यातला म्हणजे गोपालन हवे, गोपूजन नव्हे. आता गोपालन हवे, गोपूजन नव्हे असं म्हटल्यावर त्यावेळी आता त्यांचा काळ मित्रांनो विचारात घ्या तुम्ही. म्हणजे स्थानबद्धतेत गेल्यावर 1924 ते 1937 या काळात त्यांनी समाज सुधारण्याचं जे काम केलं त्या काळात धार्मिक रूढी परंपरांचा इतका जबरदस्त पगडा त्या समाजावर होता आणि तो एक ट्रान्झिशन पिरियड होता. म्हणजे आपण विज्ञानाची प्रगती सोबत आपली होत होती आणि त्या धार्मिक परंपरांचा पगडा त्यांच्यावर होता. मग त्याच्यापासून त्या दोन्ही गोष्टी साधायसाठी जर वैज्ञानिक प्रगतीवर आपला देश जर उभारायचा आहे तर त्याच्यासाठी या समाजाला सुधारणा करणं, या समाजातले जाती भेद नष्ट करणं, त्याचं उच्चाटन करणं खूप गरजेचं होतं. मग त्या उच्चाटन करण्यासाठी त्यांच्या धार्मिक रूढी परंपरा, अंधश्रद्धा, भोळ्या बाबड्या परंपरा यांना बाहेर काढणं गरजेचं होतं. आणि मग ते बाहेर काढण्यासाठी तेव्हा काही सोशल मीडिया नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं ना फेसबुक होतं. मग फक्त असा जो मीडिया होता तो एक तर प्रिंट मीडिया म्हणजे दैनिकं होते, वृत्तपत्र होते आणि लिखाण. म्हणून त्यांचं ते जर 2 निबंध जर आपण वाचले मित्रांनो तर इतक्या प्रखर शब्दात लिहिलेल्या, म्हणजे आजच्या काळात आपण जरी ते वाचले तरी कधीतरी आपल्याला देखील प्रश्न पडतो की असं कसं लिहू शकतात असं आपल्या मनात कधीतरी येतं. पण जेव्हा आपण ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचन जातो तेव्हा एक एक गोष्ट त्यांची खूप पटत जाते की पालन हवे, पूजन हवे. तर का असं पूर्वीच्या काळी म्हणजे इतिहासात असं लिहिलेलं आहे की जेव्हा हे मुस्लिमांनी आक्रमण करून आपल्या हिंदूंवर आक्रमण करायचे तेव्हा हिंदूंना पूजनीय पशु कोणता तर गाय. मग तेव्हा ते काय करायचे की गाईचे लोंढेच्या लोंढे 25-30 गाई असे पुढे रेटायचे. पण गाय हे दैवत आपलं, मग त्याच्यावर कसा वार करायचा म्हणून ते हिंदू त्यांना मारायचे नाहीत, तिथे शस्त्र टाकून द्यायचे आणि त्याचा फायदा घेऊन ते मुस्लिम लोक त्यांच्यावर वार करायचे आणि ते राष्ट्र बळकवायचे. त्याच्यात अगदी बुद्धिप्रामाण्यावर एक त्यांचा सहहेतुक एक अगदी साधा शुद्ध बुद्धिभेद असा होता की अरे तेव्हाच्या त्या जर 25 गाई तुम्ही जर मारल्या असत्या तर तुमचं राष्ट्र वाचलं असतं, त्या मुस्लिमांना तुम्ही मारू शकले असते, त्या तुमच्यावर आक्रमण करणाऱ्यांना तुम्ही मारू शकले असते आणि तुमच्या राष्ट्रात असणाऱ्या उरलेल्या 500 गायींचं जतन, पालन, पोषण सगळं झालं असतं. मग याच्यात काय होतं, राष्ट्रहित नव्हतं का मित्रांनो? किती मोठी गोष्ट होती की त्यांना गायीची पूजा करू नका असं त्यांचं म्हणणं नव्हतं, तिला पूजा ना तुम्ही, पण तीच गाई जिला तुम्ही छान पूजता तिलाच तुम्ही शिळं पातं खाऊ घालता, ती घाणेरड्या त्या गोठ्यामध्ये पडलेली असते. यापेक्षा तिचं छान व्यवस्थित पालन पोषण करा, तिचं दूध व्यवसाय कितीतरी लोकांना उपजीविका त्याच्यावर होतील. म्हणजे हा खूप दूरचा विचार, एक द्रष्टे सावरकर म्हणून जे होते ते खूप दूरविचारी होते.
मग म्हणून त्याच्यासाठी हे लिहिण्यामागे त्यांचं इतक्या प्रखरतेने लिहिलं की त्या प्रखरतेने जर त्यांनी ते विचार मांडले नसते तर कदाचित ते तळागाळापर्यंत, जसं आत्ता म्हटलं, लहान लहान समाजाच्या सगळ्या स्तरापर्यंत त्यांना ते पोचवायचं होतं. म्हणून कदाचित त्यांची ती लेखणी एवढी करारी, एवढी तीव्र होती की ज्यांनी प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेत होती ती. म्हणून ते लिहिणं गरजेचं होतं. म्हणून अगदी सोप्या शब्दात सांगते, म्हणजे आता जी 4 लाईन्स फक्त त्यांच्याबद्दल बोलते आणि मी थांबते इथे, की आता ह्या ज्या 4 लाईन्स आहेत, खरं तर एक आगामी चित्रपट येतो आहे अटलजींवर, त्यांच्यावरच्या या 4 लाईन आहेत, पण त्या अगदी समर्पक मला तेवढ्या सावरकरांवर पण वाटतात. म्हणून ते म्हणते आणि माझे 2 शब्द संपवते. ए भारत माँ तेरी माटी तेरा देश पहले, दुनिया के सारे सुख पीछे है तेरा देश मेरा देश पहले, है तिरंगा शान अपनी देंगे इस पे जान अपनी, जनगण मन अधिनायक जय मेरा देश पहले, ए भारत माँ में तेरी माटी मेरा देश पहले. धन्यवाद. सर्वप्रथम सकाळी 12 सेकंद खर्ची गेली त्यासाठी क्षमस्व. मान्यवरांना अभिवादन. सर्व मित्रमंडळींना माझा नमस्कार. आजच्या विषयावरती जे 2 दिवस आपण आत्मसात केलं त्या विषयावरती मी एक काव्यपुष्प स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरणी अर्पण करू इच्छिते. छोटासा प्रयत्न आहे. कोण आहेत सावरकर? कोण आहेत सावरकर? क्रांतीसूर्य म्हणजे सावरकर, तेज पर्व म्हणजे सावरकर, पंडिताचार्य सावरकर, हिंदू गर्व सावरकर, भाषा प्रभुत्व म्हणजे सावरकर, अमूल्य कर्तृत्व म्हणजे सावरकर, प्रभावी नेतृत्व म्हणजे सावरकर, निरपेक्ष ज्ञानदातृत्व म्हणजे सावरकर, अनादी अनंत अभेद्य अखंड अलभ्य असे क्रांतिकारक म्हणजे सावरकर, त्याग आणि समर्पण, निष्ठा आणि सर्वस्व अर्पण म्हणजे सावरकर, अखंड हिंदुस्थानचे स्वप्न नित्य जगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रिय मातृभूमीसाठी रोज अंदमानला मरणयातना भोगणारे ते देशभक्त सावरकर, ब्रिटिशांस असणारा जरब, धाक आणि भीती म्हणजे सावरकर, क्रांतिकारकांच्या मनात निर्मिलेली आग आणि प्रीती म्हणजे सावरकर. सावरकरांस 2 जन्मठेपेची शिक्षा म्हणजे जणू ब्रिटिशांसच मान्य करावा लागला पुनर्जन्म. सावरकर बंधूंनी मात्र देशप्रेमासाठी स्वीकारली काळापणाची शिक्षा, ती आजन्म. त्या काळ्या पाण्यातही धैर्याने स्वच्छ आणि पवित्र मनाने जोपासले त्यांनी शिक्षणव्रत, धर्म आणि कर्म यांची सांगड घालून प्रतिकूल परिस्थितीतही जपले त्यांनी हिंदुत्व. काळ्या पाण्याच्या शिक्षेत सूर्याची किरणेही पोहोचू न देणारे अभेद्य असे ते तुरुंग. मात्र सावरकरांनी दृढनिश्चय आणि अगाध बुद्धिमत्तेने ब्रिटिशांच्या इराद्यास लावले सुरुंग. दुष्ट जुलमी राजवटीने देह जरी बंदिवान केला तरी मती मात्र होती मुक्त. सृजनशील कवी, लेखक आणि विचारवंत सावरकर हेच होते खरे देशभक्त. हिंदू, हिंदुस्थान, हिंदुत्व या संकल्पना केवळ सावरकरांनीच ब्रिटिश काळात मांडल्या. प्रेरित होऊन पुढे ह्याच विचारांनी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाच्या आहुत्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात वाहिल्या. इतिहास साक्ष आहे. लेखणी व कर्तृत्वाने, वक्तृत्वाने आणि नेतृत्वाने सावरकरांनीच घडविली होती क्रांती. अन्यथा एका ध्येयासाठी हिंदू म्हणून त्या काळात आणि आजही एकत्र येण्याची लोक होती भ्रांती. हिंदू दैवत छत्रपती शिवरायांवर सावरकरांनी रचली भक्तिमय आरती. आज त्यांच्याच त्यागावर स्वार्थी राजकारणी मात्र माफीवीर म्हणून राजकारण हे असे करती. कालपरत्वे अधिकच तेजोमय होतील सावरकरांचे कार्य आणि विचार. त्यांचे ध्येय, प्रेरणा, कार्य पुढे न्यावे हाच असेल वर्तमान सदाचार. लोक हो, आपापल्या परीने देशसेवेसाठी अग्निकुंडात आपण प्रत्येकाने देऊया वेळेची आहुती.
विचार क्रांती घडवण्यासाठी पुन्हा भावी तरुणाईला सांगू आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची महती. घडवूया देश असा जेथे प्रत्येक जन घेईल मनोमन व्रत ते देशभक्ती. सुविचारी संस्कारी सुजाण समाज घडवण्यासाठी सावरकर हीच आहे एकमेव युक्ती. हर घर सावरकर मोहिमेअंतर्गत देऊ पुढील पिढीस सावरकरांच्या विचारांचा वारसा. भविष्यात चारित्र्य संपन्न आदर्श आणि मूल्यवान देशभक्त नक्कीच दाखवेल भारतातील प्रत्येक घरातील आरसा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. भारत माता की जय. निष्ठावंत राष्ट्रभक्त, अतुलनीय मनोधैर्य, प्रचंड अशी देशभक्ती, अमोघ वक्तृत्व, उत्तम असं लेखन, हे सगळं असणाऱ्या तुम्हा आम्हाला आदरणीय असणाऱ्या सावरकरांना वंदन करून मी वृषाली घोलप तुम्हासमोर मानवतावादी सावरकर हा विषय मांडते. आत्ता भारत देश हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. सावरकरांचा मानवतावादी दृष्टिकोन हा आजही आपल्याला तितकाच गरजेचा आहे. काही थोड्याफार फरकाने त्या काळात असणारी आव्हानेसुद्धा आजही आपल्यासमोर तशीच उभी आहेत. भलेही त्याचं स्वरूप बदललं असेल, पण ते पूर्णपणे संपलेलं नाही आहे. सावरकर हे जेव्हा अंदमानाच्या त्यांच्या अटकेचा, त्यांच्या शिक्षेचा एक भाग म्हणून त्या काळी दुर्गम्य असणाऱ्या रत्नागिरीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं, तिथे सावरकरांनी त्यांच्यावर अनेक बंधनं होती म्हणून समाज सुधारणेचं, समाज क्रांतिकार्याचं काम पुढे घेतलं. तर समाज क्रांतिकारक आणि समाज सुधारक यामधला फरक या ठिकाणी आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. समाज सुधारक जो असतो तो आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या इमारतीची पुनर्बांधणी करत असतो, आणि समाज क्रांतिकारक जो असतो ती आहे ती इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन बांधण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यासाठी प्रचंड धाडस आवश्यक असतं, जे सावरकरांकडे होतं. सावरकरांनी त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळामध्ये हरिजनांसाठी विठ्ठलाचं मंदिर उघडं करून दिलं. ज्या सावरकरांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवल्यावर सुद्धा जे भावनिक झाले नाहीत, ते सावरकर एक गीत लिहिताना भाविक होतात. डोळे भरून देवास मला पाहू द्या, मला देवाचं दर्शन घेऊ द्या. या गीताने भावनिक होणारे सावरकर आपण तिथे बघतो. त्यानंतर जेव्हा त्यांनी तिथे पूर्वास्पृश्यांची परिषद घेतली होती, भणगी समाजाला त्यांनी वेदाध्ययनाचा अधिकार दिला होता, यज्ञोपवीतांचं वाटप केलं होतं. अनेक उच्चभ्रू समाज आणि यांच्यामध्ये जी दरी आहे ती वेदाध्ययनाची आहे, त्यासाठी त्यांना गायत्री मंत्राचं शिक्षण, गायत्री मंत्र शिकवला, वेदाध्ययनाचा अधिकार दिला, यज्ञोपवीतांचं वाटप केलं. असे अनेक उपक्रम त्यांनी सांगितले तिथे आणि राबवले सुद्धा. आपल्याकडे 7 शृंखला, 7 बंदी आहेत, जे आपल्या समाजाची चाकं, आपल्या समाजाचा जो रथ आहे तो पुढे जाऊ देणार नाही, तो मागे खेचतील, याची जाणीव त्यांना होती. म्हणून ते बंदी तोडण्यासाठी उत्तम असा पर्याय त्यांनी उभा केला की तोडा तोडा हे बंधनं झुगारा. पण ती कशी हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे तेव्हा मुळातच निर्वाह भत्ता येत होता इंग्रज सरकारकडनं, तो अत्यंत तटपुंजा होता. त्यांच्याकडे चरितार्थाचं खूप कमी साधन होतं, तरीसुद्धा एक अस्पृश्य मुलगी त्यांनी दत्तक घेतली होती. हरिजनांचं भजनी मंडळ त्यांनी स्थापन केलं होतं. स्नेहभोजन तर आपण सगळ्यांनी, अनेकांनी आपल्या भाषणामध्ये त्याचं हे घेतलं आहे की स्नेहभोजनाचे विविध कार्यक्रम त्यांनी तिथे आयोजित केले होते. अखिल हिंदू गणेशोत्सव त्यांनी तिथे सुरू केला होता. नंतर सावरकरांना जेव्हा वक्ता म्हणून बोलवलं जायचं तर त्यांची एकच अट असायची की ज्या गणेशोत्सव मंडळ सगळ्या हिंदूंना त्या गणेशोत्सवासाठी येण्याचं आमंत्रण देतील त्या ठिकाणी मी वक्ता म्हणून जाईल. ही समाजातली दुही आजही काही प्रमाणामध्ये तशीच आहे.
हा प्रश्न हा भेदभाव मिटलेला आहे का, हा प्रश्न इथे बसलेल्या प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला विचारायचा. यानं त्या मार्गाने तो सुरूच आहे. काही जण जातीचं राजकारण करून काही आरक्षणाची दुकाने उघडून बसलेली आहेत आणि यानं त्या मार्गाने समाजाचा छळ हा होतोच आहे. परिस्थिती फक्त इतकी बदललेली आहे की सावरकरांचं एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की काळानुरूप बदललं हवं. मग त्यासाठीच दोन ओळी मला सांगाव्याशा वाटतात. एक गाणं आहे ते की आता आपल्याला कसं वागायचं आहे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज आपल्यासमोर मी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली एक कविता सादर करते. निमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. निमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. भूमातेच्या चरणतला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तै जननी रित विरह शंकित ही झाले, परी तुवा वचन तिज दिधले. मार्गज्ञ स्वयी मीच पृष्ठीवाहीन, त्वरितया परत आणीन. विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभवे योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरुणी मी, येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला सागरा. शुकपंजरी वा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी. भूवीर हसदा सतत साहुया पुढती, दश दिशात मोमय होती. गुण सुमणे मी वेचियली या भावे, ती कीतीने सुगंधाल्यावे. जरी उद्धरुणी व्ययनतीच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. ती आम्रवृक्ष वत्सलतारे, नवकुसुमयुता त्या सुजतारे. तो बाल गुलाब ही आता रे,
झाला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नमस्कार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अनादी अनंत सावरकर, सर्वोच्च देशभक्ती आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा हे ज्यांच्या प्रत्येक कार्याचे मर्म होते ते स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर अष्टपैलू होते, शतपैलू होते नव्हे, ते सहस्त्रपैलूच होते. क्रांतिकारक, समाजक्रांतिकारक, इतिहासकार, भाषाकार, विज्ञाननिष्ठ असे हे सावरकरांचे अफाट व्यक्तिमत्व. या त्यांच्या सर्व पैलूंचा विचार प्रकर्षाने केल्यास आपल्याला असे जाणवेल की सावरकर हे खरोखरच एक थोर आणि द्रष्टे राष्ट्रकर्तेच होते. राष्ट्रकर्त्याला राष्ट्र निर्माण करताना अनेक आघाड्यांचा विचार करावा लागतो. देशाची आत्मनिर्भरता, राष्ट्र संरक्षण, स्वभाषेचा विकास, परराष्ट्रीय धोरण, सर्वसमावेशक राज्यव्यवस्था अशा अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना या सर्व आघाड्यांचा अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार केला आणि योग्य ते उपाय योजले. त्यांनाच गुरुस्थानी मानणाऱ्या सावरकरांनी देखील आधुनिक भारताची निर्मिती होताना या राष्ट्रनिर्मितीच्या सर्व आघाड्यांविषयी एक अचूक आणि कालातीत भूमिका आपल्यासमोर मांडली. आणि या सर्व भूमिकांमागचा गाभा काय होता तर राष्ट्र प्रथम. आज मी हे राष्ट्रकर्ते सावरकर याच विषयावर बोलणार आहे. कुठल्याही राष्ट्राला जगात स्वाभिमानाने वावरण्याकरिता स्वतःच्या गरजांची पूर्तता स्वतःच करणे आवश्यक असते. हे हेरूनच सावरकरांनी कायम स्वदेशीचा पुरस्कार केला. आणि हो, सावरकरांचे हे स्वदेशीची चळवळ फक्त कुटीर उद्योग किंवा परंपरागत वस्तूंपुरतीच मर्यादित नव्हती, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम प्रतीच्या गोष्टी स्वदेशातच निर्माण करण्यावर त्यांचा भर होता. या निमित्ताने समाजाची होणारी आर्थिक प्रगती, सर्वांगीण विकास, देशाची आत्मनिर्भरता हे देखील त्यांना अपेक्षित होतेच. स्वातंत्र्योत्तर काळात आपण विविध देशांच्या राज्यघटनेचे संदर्भ घेऊन आपली नवीन राज्यव्यवस्था निर्माण करणार होतो. अशावेळी अनेक परकीय शब्दांचे भारतीयकरण करणे गरजेचे होते. भाषाप्रभू सावरकरांनी हे अवघड कार्य आपल्यासाठी अगदी सहज शक्य केले. सोबतच भारतीय राज्यघटना तयार करताना त्यांनी कुठलेही जातीभेदक किंवा कुठलाही भेदभाव न मानता एक व्यक्ती एक मत याविषयीचे आपले मत प्रतिपादित केले. आंतरराष्ट्रीय बाबतीत बोलताना सावरकर म्हणतात, कुठलेही दोन देश हे कायमचे कधी शत्रू किंवा मित्र नसतात, तर प्रसंगी परस्पर हितसंबंध जपत या भूमिका घेतल्या जातात. आणि या भूमिका घेण्यामागचा गर्भ कुठला असतो तर फक्त स्वराष्ट्रहित. जो देश शक्तिवान, युक्तिवान किंवा ताकदवान असेल तरच समोरचा राष्ट्र त्याला घाबरून असतो. हे निसर्ग नियम सावरकरांनी फार पहिलेच ओळखला होता आणि म्हणूनच सैन्याचे सामर्थ्यकरण करणे यावर सावरकरांचा विशेष जोर होता. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यासारख्या संहारक शस्त्रास्त्रे देशाने आपल्याजवळ बाळगावी असे त्यांचे समर्थ मत होते. वेळ प्रसंगी हेटाळणी सहन करून देखील सावरकरांनी सैनिकीकरणाचा प्रचार केला. म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात सुभाषबाबूंना आझाद हिंद सेना निर्माण करण्याकरिता आणि स्वातंत्र्योत्तर काळात निष्ठावान आणि पराक्रमी सैनिक निर्माण करण्याकरिता देशाला फारसे कष्ट घ्यावे लागले नाही. सावरकर जसे म्हणतात, या देहापासनं
देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण काही देणं लागतो. या सावरकरांच्या प्रगल्भ विचारातूनच आपल्यासारखे सुजाण सजग आणि हितसंबंध जपणारे तसेच वेळप्रसंगी लढू शकणारे नागरिकही आपण तयार होऊ, हीच खरी सावरकरांना मानवंदना ठरेल. सावरकरांना वंदन करून मी आपले 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार. आजच्या विचारमंचावरील परीक्षक मान्यवर आणि आपण सर्व सावरकरप्रेमी मित्र मैत्रिणी, आज मी सावरकर यांची समाजक्रांती आणि ते स्थानबद्धतेत असताना त्यांनी रत्नागिरीमध्ये केलेली जी समाजक्रांती आहे याच्यावर मी बोलणार आहे. खरं पाहता सावरकरांकडे जर बघितलं तर सावरकरांच्या जीवनाचे 2 टप्पे आपल्याला दिसतात. एक धगधगते क्रांतिकारक सावरकर आणि दुसरे समाज क्रांतिकारक सावरकर. आणि यामध्ये जर बघितलं तर सावरकर ज्या वेळेला रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध सावरकरांना करण्यात आलं होतं तो काळ हा 1924 ते 1937 हा 13 वर्षाचा काळ होता. ज्यावेळेला सावरकरांना स्थानबद्ध केल्यानंतर म्हणजे सावरकरांना तिथेही नजरकैदेत ठेवलेलं होतं. पण तिथे जरी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं तरीसुद्धा सावरकरांना फक्त त्यांच्या शरीराला नजरकैदेत करण्यात आलं होतं, पण त्यांच्या मनाला आणि त्यांच्या विचारांना मात्र कुठेही बंदिवासात किंवा नजरकैदेत करण्यात आलं नव्हतं. आणि असे हे सावरकर त्यावेळेला रत्नागिरीमध्ये समाजक्रांतीचं काम करत होते. ते रत्नागिरीमध्ये समाज चिंतनाचं काम करत होते. जर पाहिलं तर त्या काळामध्ये तो रत्नागिरीतला काळ असा होता की जर सावरकरांनी शिक्षणाबद्दल जर कार्य करायचं म्हटलं तर त्यावेळचा सर्वसाधारण समाज हा त्यांना विरोध करत होता. जर त्यांनी हिंदू संघटनाचं काम करायचं म्हटलं तर त्यावेळी मुस्लिम समाज त्यांना विरोध करत होता. आणि जर त्यांनी शुद्धीकरणाचं काम करायचं म्हटलं तर त्यांना त्या काळी ब्राह्मण समाज हा विरोध करत होता. तर अशा त्रिसूत्री कैचीमध्ये सावरकर अडकलेले असूनसुद्धा प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी समाजक्रांतीचं एक अद्वितीय असं कार्य रत्नागिरीमध्ये केलेलं आहे. आज जर विचार केला तर आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण अजूनही सावरकरांनी केलेलं जे कार्य आहे, सावरकरांनी जे समाजक्रांतीचं जे कार्य केलेलं आहे ते अजूनही समाजामध्ये रुजलेलं नाही आहे. ज्यावेळेला सावरकर भाषणाला उभे राहत किंवा सावरकर लोकांना प्रबोधन करत होते त्यावेळेला त्यांचं मत असं होतं की आधी स्वराज्य की आधी समाजक्रांती. तर त्यावेळेला सावरकर असे म्हणत होते की जर समाजक्रांतीच्या आधी जर आपल्याला स्वराज्य मिळालं तर ते फक्त 3 दिवसातच असू शकतं, पण जर समाजक्रांती होऊन जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं किंवा स्वराज्य मिळालं तर ते अनंत काळ टिकू शकतं. आणि सावरकर असेही म्हणत होते की एक वेळ तुम्ही माझी समुद्रात मारलेली उडी जरी लक्षात ठेवली नाही तरी सुद्धा चालेल, पण माझे जे सामाजिक क्रांतीचे विचार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि असे हे सावरकर ज्या वेळेला रत्नागिरीमध्ये त्यांनी त्यावेळेला जाती निर्मूलनाचं काम केलं होतं आणि ते इतकं कठीण काम होतं, पण तरीसुद्धा त्यांनी त्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये राजस्थानवरून आलेले एक गुजर कुटुंबांनी विठ्ठल मंदिर बांधलं होतं. आणि त्या मंदिरात सर्व जातीतील लोकांना त्यांनी प्रवेश मिळवून दिला होता. पण त्यांना असं वाटत होतं की म्हणजे असं एक मंदिर असावं की त्याच्यामध्ये सगळ्याच जातीतल्या लोकांना प्रवेश मिळावा. म्हणून तिथले एक धनिक गृहस्थ भागोजी शेठ कीर यांना त्यांनी विनंती केली आणि आपली संकल्पना बोलून दाखवली की माझ्या हिंदू धर्मातील सर्व जाती धर्मांना तिथे प्रवेश मिळेल असं मला एक मंदिर उभारायचं आहे. आणि म्हणून जे कीर होते त्यांनी ते मंदिर बांधून दिलं. आणि खरं म्हणजे जे सावरकरांनी 7 बेड्या तोडा असं सांगितलं होतं, तर ज्या वेळेला मंदिराची देवीची प्रतिष्ठापना म्हणजे पतितपावन मंदिर तिथे बांधण्यात आलं, प्रतिष्ठापना ज्या वेळेला करायची होती त्यावेळेला जे धनाजी शेठ कीर होते हे समाजानं भंडारी होते आणि म्हणून त्यांच्या हस्तेच प्रतिष्ठापना करावी असा सावरकरांचा आग्रह होता. पण
तिथल्या सनातनी किंवा जो ब्राह्मण वर्ग आहे त्याने त्याला विरोध केला. पण त्यावेळेला सावरकर असे म्हणाले की जर तुम्ही हिंदू आहात तर तुम्हाला वेदोक्तचा अधिकार आहे आणि तुम्ही जर स्वतः वेदोक्त मंत्र पठन करून जर प्रतिष्ठापना करत नसाल तर मी हिंदू धर्म की जय अशी घोषणा करून मी मूर्तीची स्थापना करतो. असं ज्या वेळेला सावरकरांनी सांगितलं त्यावेळेला तिथला विरोध हा मावळला आणि धनाजी शेटकीर यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी 1931 रोजी तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आणि ज्या बेड्या सावरकरांनी सांगितली होती त्यातली वेदोक्त बंदीची जी बेडी होती तिथे त्याला सावरकरांनी त्याच दिवशी छेद दिलेला आहे. अशा प्रकारे सावरकरांनी केलेलं कार्य आहे ते खरोखरच आपल्यासमोर एक आदर्श घालून देणारं कार्य आहे. आणि आज आपण इथे सर्वजण आलो आहोत. आपल्याला 2 दिवसामध्ये खूप काही चांगलं शिकवण्यात आलं आहे. आज रत्नागिरी जिल्हा जर म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्यामधून 6 भारतरत्न आज आलेले आहेत की ज्याच्यामध्ये महर्षी धोंडो केशव आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्याच्यानंतर गोविंद पंत आहेत, सचिन तेंडुलकर आहे, पावा काने आहेत, विनोबा भावे आहेत. तर असे 6 भारतरत्न आज रत्नागिरीने देशाला दिलेले आहेत. सुदैवाने सावरकर हे सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याचेच आहेत. म्हणजे त्यांचं मूळ गाव हे रत्नागिरीमधलं गुहागर पालशेत येथे आहे. आणि आज कित्येक सावरकरी प्रेमींना असं वाटतं की सावरकरांना भारतरत्न मिळावा. मला असं वाटतं की आपण माझे सर्व मित्रांना मी आव्हान करेन, मित्रमैत्रिणींना, की आपण 2 दिवसामध्ये जे शिकलो आहे आणि जे आपण पेरणार आहोत तर ते बीज असं पेरा की प्रत्येकाची भारतरत्न सावरकरांना भारतरत्न मिळावा ही इच्छा पूर्ण व्हावी. आणि आज रत्नागिरी ही 7व्या क्रमांकाच्या भारतरत्नाची प्रतीक्षा करत आहे तर तिची रत्नागिरी जिल्ह्याची इच्छा पूर्ण व्हावी असे मी आपल्याला आव्हान करते. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी समितीची किंवा इथल्या संयोजकांची आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. माझा विषय आहे निर्भीड आणि साहसी सावरकर. विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यांना जे काव्य आवडतं थोडंसं ते म्हणते आणि मग विषयाला सुरुवात करते. तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण, तुझसाठी जनन ते मरण, तुझ वीण जनन ते मरण, तुझ सकल चराचर शरण चराचर शरण. श्री स्वतंत्रते स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. जयोस्तुते जयोस्तुते, श्री महन् मंगले शिवास्पदे शुभते. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे, यशोयुता वन्दे. श्रोते हो, हिंदू आहे ना सहसा पेटून नाही उठत, काहीतरी कारण लागतं त्याला उठायला. आणि असं काय कारण होतं हो की सशस्त्र क्रांतीकडे का वळले सावरकर? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आधी 2-3 स्पर्धकांनीही सांगितलं आहे. आता आमचं शिळं झालं आहे म्हणा, त्यांनी सगळंच सांगून टाकलं आहे. रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केल्याप्रकरणी चापेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली आणि हे वृत्तपत्रात वाचलं मात्र. आणि आपली कुलदेवता भगवती हिच्या समोर जाऊन सावरकरांनी शपथ घेतली. काय होती ती शपथ? देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन, ही शपथ सावरकरांनी घेतली. बरं, असं आहे ना की आपली लेखणी आणि आपली वाचा जी आहे ना ती एकतर आपल्या घरात दिवाळी आणू शकते किंवा घराघराची होळीही होऊ शकते. आणि ह्यांनी कोणता मार्ग निवडला? होळी झाली तरी चालेल असा मार्ग निवडला. छोटासा एक प्रसंग सांगते. 1857मध्ये जो इंग्रजांविरोधात भारतात जो उठाव झाला त्याचा इतिहास सावरकरांनी रचला होता. ब्रिटिश इतिहासकारांच्या मते हा उठाव हे एक बंड होतं आणि ते बंड नसून क्रांतिकारी चळवळ होती असा विचार सावरकरांनी आपल्या लेखणीतून मांडला होता. पण हे असं लिखाण केलेलं जे होतं ते त्याची जप्त केली गेली. ते
पण सावरकरांच्या काही अनुयायांनी बाहेरूनच ते प्रसिद्ध केलं. बरं, हे असं राजद्रोहपर लिखाण केल्याच्या प्रकरणी सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांना अटक झाली. बरं, अटक झाली म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायली याला लंडनमध्ये गोळ्या घातल्या. आणि इकडे महाराष्ट्रात नाशिकमध्ये अनंत कान्हेरे क्रांतिकारक यांनी नाशिकचा जो जिल्हाधिकारी होता जॅक्सन याला गोळ्या घातल्या. बरं, या सगळ्या प्रकरणात जी पिस्तुलं वापरली गेली होती ना, ती ब्राउनिंग जातीची पिस्तुलं कोणी पुरवली होती? सावरकरांनी पुरवली होती. पण कोणाच्या करवी? चतुर्भुज अमीन याच्या करवी पुरवली होती. जेव्हा सरकारच्या सगळा हा प्रकार लक्षात आला ना, तेव्हा काय झालं हो? शिक्षा ठोठावली गेली, काळ्या पाण्याची शिक्षा. बरं, 2 शिक्षा, 25 वर्षाची एक, अशा 2 शिक्षा. लक्षात घ्या श्रोते हो, वयाच्या अवघ्या कमी वयात घेतलेली ती शपथ होती आणि ती पूर्ण केली गेली. लोक गमतीने म्हणतात, अहो काय काळ्या पाण्याची, काय काळं पाणी आहे काय म्हणे तिकडे. नाही हो, तिकडे ते यातना किती भोगल्या आहेत ह्याचा आपण विचारही नाही करू शकत. सावरकरांना त्या यातना ज्या भोगल्या त्याचं काही नाही वाटत. किती यातना भोगतील ते. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तिकडे यातना भोगत असताना पाठीमागे एकही माणूस उभा राहून म्हणाला नाही, हो तुमचं कार्य मी करेन सावरकर, कोणी म्हणाल नाही, ह्याची खंत वाटते. आणि खरंच सांगते, जर हिंदू समाज एकत्र नाही झाला, एकत्रीकरण नाही झालं ना, तर ह्याच्या अजून वाईट परिस्थिती येणार आपल्यावरती. तेव्हा सावरकरांचे विचार आम्हाला पूर्ण मान्य आहेत, पण आपण ते आणखीन सगळ्यांपर्यंत पोचवले पाहिजेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, नमस्कार. लहानपणीपासूनच मला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांची खूप भीती होती. त्यामुळे त्या भीतीपोटी मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण FY/SYमध्ये असताना एक नाटक बघायला गेले होते. मी नथुराम गोडसे बोलतो आहे. त्यात नथुराम गोडसेंचं जे स्वगत आहे त्याच्यात तातेरावांचा एक उल्लेख आहे. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल इतकी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे तात्याराव सावरकर. तेव्हा मला तात्यारावांची पहिली ओळख झाली. त्यानंतर रत्नागिरीत असताना धनश्री लेले यांचं कवी सावरकर हे एक व्याख्यान ऐकलं होतं. तोपर्यंत मला तात्यारावांचे नेमजसीने, स्वतंत्रते भगवती, शिवरायांची आरती, त्यातही जे कडवं आहे, साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया भगवन भगवद्गीता सार्थकराया. तात्यारावांना शिवाजी महाराज हे त्यांचे कृष्ण वाटत होते आणि आम्हाला तात्याराव हे आमचे कृष्ण वाटतात. तर मला असं वाटतंय तात्याराव समाजसुधारक होते, क्रांतिकारक होते, पण ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी त्यांचं कवित्व मागे राहिले. आणि ह्यांची खंत तात्यारावांनी रवींद्रनाथांचे जे अभिनंदनपर त्यांना एक कविता पाठवली होती जेव्हा त्यांना नोबेल मिळालं होतं. त्याच्यात ते म्हणतात की मी हा मार्ग स्वीकारला पण कोणीतरी भारतीयांनी पहिला नोबेल मिळवले. तर आपण तात्यारावांचे पर्व सांगतो की लहानपणी, नंतर त्यांचं महाविद्यालयीन पर्व, नंतर लंडन पर्व, नंतर अंदमान आणि नंतर रत्नागिरी. कुठेतरी ह्या पर्वांमध्ये त्यांचं जे कवित्व आहे ते समांतर रेषेत जातं आहे. म्हणजे लहानपणी 1898च्या आसपास त्यांनी एक फटका रचला, आर्यबंधू हो उठा उठा का मटासारखे नटा सदा, हटा सोडणी कटा करूया ब्लेंछपटांना धरूकड. हे त्यांनी फटका, ज्या वयात फटका हा माहीत नसतं काय, त्यावेळी त्यांनी फटका रचला. त्यानंतर माझी सगळ्यात आवडती कविता जी त्यांनी त्यावेळी, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांची आई त्यांच्या लहानपणी गेली. सायंकाळी रानात चुकलेलं कोकरू, यात ते त्यांच्या आईच्याबद्दल भावूक होतात की तव माता क्षणभर चुकली, म्हणू नका तव तनू झाली, मम माता
माझीही माता नेली यमकरे. भेटेल उद्या तव तुझला माझी न परी भेटे मम मजला. कल्पांत काल जरी आला हाय रे. तशीच आई जरी त्यांची लहानपणी गेली असली तरी त्यांचा सांभाळ त्यांच्या बहिणीने केला. आणि पुढे सांत्वन ही जी कविता आहे, जयासी तू प्रतिपाळिले मातेचे स्मरण होऊ न दे. म्हणजे माणूस कितीही मनाने कठोर असला तरी ह्या 2 कविता व्यवस्थित वाचल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू हे येणारच. त्याच्यानंतर अंदमानमध्ये जेव्हा ते अंदमानात होते तेव्हा त्यांनी वैनायक नावाचं वृत्त लिहिलं होतं. ते वैनायक म्हणजे अंदमानातल्या प्रत्येक कविता, काही कविता वैनायक वृत्तातच आहेत. म्हणजे थोडक्यात मरणोन्मुख शय्येवर किंवा अशा काही बेडी नाही, मरणोन्मुख शय्येवर किंवा मूर्ती दुजिती अशा काही. आणि रत्नागिरीला असताना परत त्यांच्या कवितेचा पास थोडा बदलतो की तिथे सुतक युगांचे फिटले किंवा हिंदू जातीचा धावा किंवा हिंदू जातीचा पतितपावनाचा धावा असं काही, अशा त्या कवितेचा पास त्यांचा बदलत गेला आहे. तर मला असं वाटतं की त्यांच्या ह्या सगळ्या पैलूंबरोबर त्यांचा कवित्वाचा सुद्धा कुठेतरी अभ्यास व्हायला हवा आणि आपण सगळ्यांनी तोही प्रयत्न करूया. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यांना वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करते. सावरकर मांडताना कालपासून आपण जे ऐकले सावरकर, तर आत्तापर्यंत असं वाटतं की सावरकरांचा अभ्यास करताना तो आपण खूप बाह्य चरित्र आपण अभ्यासले, तर ते खोलवर कसं अभ्यासायचं हे खरं तर काल कळलं. तर ते खोलवर अभ्यासताना म्हणजे काल जो थोडेफार आत्तापर्यंत जे काही सावरकर मी वाचले आहेत, तर ते वाचताना त्यांचे काही पैलू लक्षात आले जे खूप भावले मनाला. ते म्हणजे त्यांची अभ्यासू वृत्ती, अगदी बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती आणि लोकसंग्रह त्यांचा तो इतका अफाट होता आणि लोकांचं मनपरिवर्तन करणं हे त्यांना इतकं छान जमत होतं. ते त्याच्यासाठी तो अभ्यास करत होते, तो इतका छान होता. तर त्यातले काही प्रसंग त्यांच्या जीवनातले मी आता मांडणार आहे. तर 9 जून 1906ला सावरकर लंडनला जायला निघाले. तर ते जाण्याआधी म्हणजे ते शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मुळात तिथे गेलेलेच नव्हते. त्यांचा उद्देश हा होता तिथे जाण्यामागचा की तिकडे जे देश आपल्या भारतभरातून खूप विद्वान लोक तिथे उच्च शिक्षणासाठी जात होते आणि हे विद्वान जे भारतभरातून जात आहेत परत जे भारतात येणार आहेत ते मग आपल्याला जो विचार पोचवायचा आहे तो भारतात येऊन त्या प्रत्येक प्रांतात तो विचार जाईल, तिथे प्रत्येक तो नेता घडेल. हा विचार म्हणजे एवढा दूरगामी विचार करून सावरकर लंडनला गेले होते. आणि 1906 ते 1910 म्हणजे त्यांना अटक होण्याच्या त्या 4 वर्षाच्या अवघ्या 4 वर्षाच्या कालखंडात सावरकरांनी तिकडचं वातावरण पूर्ण बदलून टाकलं. कसं तर ते जाण्याआधी तिकडच्या भारतीय तरुणांची परिस्थिती काय होती तर इंग्रजांची भलावण करण्यात ते तरुण गुंतलेले होते. मद्यपान करणं, दारू पिणं हे त्यांना इंग्रजांसारखं वागणं हे त्यांना श्रेष्ठ वाटत होतं. भारतीय समाजमन हे तिथे पूर्ण इंग्रजाळून गेलेलं होतं. तर ते त्यांनी बदलवण्याचं कार्य केलं. तिथे जाऊन त्यांनी स्वतंत्र भारत समाज ही संघटना स्थापन केली. आपण वाचतो मदनलाल धिंग्रा हे खूप खुशाल चेंडू व्यक्तिमत्व होतं आणि ते व्यक्तिमत्व परिवर्तन केलं त्यांनी त्यांचं पूर्ण. आणि मग ते पुढे त्यांनी जाऊन वध केला जॅक्सनचा आणि मग पुढे आपण सगळ्याला तो इतिहास माहिती आहे, ती गोष्ट माहिती आहे. तर हे सगळं त्यांनी घडवलं ह्या 4 वर्षांच्या कालखंडात. आणि तिथे ते जाऊन त्यांनी शिवजयंती, गुरु गोविंद शिखांचा अभ्यास केला त्यांनी. तिथे
अभ्यासलं की जे सैनिक होते इंग्रजांच्या याच्यात त्याच्या शिखांची संख्या जास्त आहे. मग त्या शिखांवर म्हणून त्यांनी गुरु गोविंद सिंगांवर एक पुस्तक लिहिलं जे पुढे त्याचं हस्तलिखित गहाळ झालं आणि त्या ग्रंथाला आपण शिखांचा इतिहास असा त्यांनी तो ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाला आपण मुकलो खरं तर. पण तो अभ्यास त्यांनी केला, एवढा बारकाईने ते प्रत्येक याचा अभ्यास करत होते. दुसरा एक प्रसंग आहे लंडन पर्वतलाच की बिपिनचंद्र पाल हे त्यांच्या संपर्कात तेव्हा आले होते आणि बिपिनचंद्र पाल एका बैठकीसाठी तिथे ठरलेल्या त्यांच्या मुलाला घेऊन गेले होते आणि तो मुलगा आल्यावर सावरकरांनी काय केलं तर घोषणा दिल्या आणि त्या घोषणेत त्या मुलाच्या नावाचा उल्लेख केला. ते त्या बालमनावर इतकं प्रभावी ठरलं की पुढे आयुष्यभर त्या मुलाने सावरकर लक्षात ठेवले. म्हणजे हा प्रभाव पाडणं व्यक्तीवर, त्यासाठी त्या अभ्यास करणं, तर बालमनाचा अभ्यास करणं, हे जे आहे ना सावरकर म्हणजे ते समाज मन जाणत होते आणि त्यानुसार त्यांचं लेखन वाचन विचार पोचवणं हे होतं. आणि हा पैलू सावरकरांचा मला खूप भावला आणि आवडला. एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया नितीन गव्हाणे. आज जरा वेगळ्या पैलूवर बोलायचा प्रयत्न करते. कवित्व आणि विद्वत्व यांचा सुंदर संगम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. हा ज्वलंत आणि जन्मजात देशभक्त, क्रांतिमंत्राचा उद्गाता, विज्ञानाधिष्ठित, अखंड प्रेरणादायी श्रेष्ठ नेता, एक कुटुंबवत्सल पुरुष, आशय संपन्न निबंधकार, नाटककार, द्रष्टा, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ, दिक्कालाला भेदून भविष्याचा वेध घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी सुद्धा होता. सावरकरांची कविता, सावरकरांची प्रतिभा ही महाकवीची अलौकिक प्रतिभा आहे. तिच्यात आकाशाचा अमर्याद विस्तार आहे तर रत्नाकराची अथांग खोली आहे. तिची पल्लेदार झेप एका निमिषात गगनात गमन करणाऱ्या तर दुसऱ्या निमिषात जमिनीवर उशी घेणाऱ्या गरुडाशी स्पर्धा करणारी आहे. तिच्यात वज्राचं काठिण्य आहे परंतु प्रसंग विशेषी ती मऊ मेण बनलेली आहे. तिने आविष्कृत केलेल्या कवितांमध्ये सावरकरांचं महान विद्वत्व आविर्भूत झालं आहे. पोएट इज बॉर्न, पोएट इज नॉट मेड. कवी हा जन्मावाच लागतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत खरे आहे. त्यांची प्रतिभा अगदी बालपणीच माऊलीच्या तुळशी पूजेच्या वेळी प्रकट झाली आणि हीच अमृतवेल पुढे गगनाला जाऊन भिडली. आपल्या युगातल्या शौर्याचा, पराक्रमाचा, प्रतापाचा वीरदर्प पूर्ण प्रतिध्वनी आणि त्यांचे पडसाद अव्याहत उमटत राहावेत, हीच त्यांची पोवाड्यामागची प्रेरणा. धन्य शिवाजी तोरण गाजी, धन्य चितानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. विचार विश्लेषणापेक्षा क्रियाशीलत्वाला विशेष अवसर मिळाला आहे. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. जे दिव्य ते दाहकच असते. हा सावरकरांनी कथन केलेला अनुभव प्रखर असला तरी सत्य आहे. त्यांच्या भावकवितातील भावनांचा विद्युत वेग आणि भाषेचा गंगौघ वाचकास स्वतःचं अस्तित्व विसरावयास लावतो. त्यांच्या भावकविता करुण रसाने आर्द्र आहेत पण त्यातल्या एकीचाही सूर आर्त नाही. त्यांच्या कवितेला भयाचा किंवा नैराश्याचा ओझरताही स्पर्श झालेला नाही. ह्या उलट त्यात याहूनही भयद असे छळ सहेनची, परी झटेन जीवनातही झटेनची, करण्यासी विमुक्त ही मातृभू पुन्हा, असा दुर्दम्य आशेचा उद्दाम उद्रेक मात्र झालेला आहे. सावरकरांची कविता सुसंस्कृत आहे. त्यांच्या कवितेवर त्यांच्या लेखनाचे, वाचनाचे आणि जीवनाचे संस्कार झालेले आहेत. आधुनिक मराठी कवितेच्या चिल्लर कुर्द्यात सावरकरांचं महाकाव्य म्हणजे खणखणीत वाजणारा कलदार रुपया आहे.
तारकास पाहून हे त्यांचं गीत ऐकताना त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या काळकर्त्याची शिवाजीची एक रात्र मनचक्षुसमोरून सरकून जाते. शृंगार रसाच्या मस्तकावर पाय देऊन वीररस विजयी झाला असं खंडकाव्य म्हणजे कमला. मरणोन्मुख शय्येवर सप्तर्षी, बुरती रुजिती, निद्रे, चांदोबा चांदोबा भागलास का, अनादि मी अनंत मी, जयोस्तु, ते किती नावे घ्यावीत आणि किती नाहीत. त्यांची प्रतिभा कालिदास आणि शेक्सपियर यांच्या प्रतिभांशी स्पर्धा करणारी वाटते. बंगाली सारस्वताला रवींद्रनाथ ठाकूरांचा, उर्दू वाङ्मयाला मोहम्मद इक्बालांचा, तसा मराठी साहित्याला सावरकरांचा सार्थ अभिमान आहे. गदी माडगुळकरांच्या ओळींमध्ये मी त्यांना अभिवादन करते. आकाशाहून विशाल भासे त्याचे व्यक्तित्व, कर्पूरसे जो जाळी अपुले अवघे कर्तृत्व, चिरंजीव हा हौतात्म्याचा विजयी अभिमान, इतिहासाविण कुणी करावा याचा सन्मान. धन्यवाद. माननीय परीक्षक आणि सहाध्यायांनो, नमस्कार. सावरकरांच्या एका पैलूविषयी बोलायला सांगितलं आणि आपल्या 2 सत्रांपूर्वी पिंपळे सरांनी जे आपले शतपैलू सावरकर नावाचं सत्र घेतलं, त्यात त्यांनी अनेकविध पैलूंचा आपल्याशी त्यांचा परिचय करून दिला. स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारी, समाजकारणी, भाषाशुद्धी कार्यकर्ते वगैरे वगैरे खूप. ह्या सगळ्या पैलूंविषयी विचार करताना एक सुप्त गुण मला सतत जाणवत होता. दुर्दैवाने घरातल्या काही अडचणींमुळे मला खूप त्याच्याविषयी वाचन करता आलं नाही, त्याचा अभ्यास करता आला नाही. पण जो मला जो विचार माझ्या करता आला तो मी तुमच्यापुढे थोडासा मांडायचा प्रयत्न करणार आहे. ह्या सगळ्यामध्ये एक सुप्त गुण मला सतत जाणवत होता, तो म्हणजे ॲडॅप्टेशनचा. या गुणाविषयी प्रत्यक्ष बोललं गेलं नाही आहे, या गुणाविषयी प्रत्यक्ष चर्चा केली गेली नाही आहे, पण ॲडॅप्टेशन हा गुण सतत सगळीकडे जाणवत राहतो. फ्लेक्झिबिलिटी आहे त्यांच्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये. महापुरे झाडे जाती तिथं लव्हाळे वाचती. का वाचतात ती लव्हाळे? कारण त्यांनी फ्लेक्झिबल राहिले, ते वाकले, त्यांनी स्वतःला बदललं. तसंच सावरकरांनी वेळोवेळी जसजशी वेळ येईल तसे स्वतःचे विचारही बदलले आणि तसं स्वतःचे कार्यही बदललं म्हणजे उद्दिष्ट एकच ठेवलं, स्वातंत्र्य हे उद्दिष्ट, ब्रिटिश मुक्त भारत हे पहिलं ठेवलेलं उद्दिष्ट. चाफेकर बंधूंच्या बलिदानानंतर व्यथित झालेल्या सावरकरांनी आजच्या दिवसाची जी एक शपथ सगळे आपण म्हणतोय, आजच्या दिवसाची प्रसिद्ध शपथ, ती शपथ घेतल्यानंतर सावरकर कालांतराने पुण्याला शिकायला आले. पुण्याला इथं त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली. हेच सावरकर कालांतराने 2005च्या दरम्यान 5 नंतर विदेशात शिक्षणासाठी गेले, लंडनला शिक्षणासाठी गेले आणि तिथे मात्र त्यांनी पेहराव केला विदेशी पेहराव केलेल्या सावरकरांचं छायाचित्र आपण नेहमीच सगळेजण बघतो. इथं त्यांनी स्वतःच्या विचारांना ताठरता ठेवली नाही. त्या वातावरणात स्वतःला टिकून ठेवण्यासाठी त्यांनी तिथले कपडे अंगीकारले. तिथून पुढे जेलमध्ये गेल्यावर, अंदमानच्या जेलमध्ये त्यांनी तिथला पेहराव केला. या सगळ्यामध्ये कुठेही त्यांचं याविषयी कुठेही निगेटिव्ह लेखन, निगेटिव्ह बोलणं कुठेही काहीही नाही. हेच सावरकर जेव्हा रत्नागिरीमध्ये परत येतात तेव्हा रत्नागिरीमध्ये आल्यावर त्यांनी खऱ्या अर्थाने ते फॉरेन रिटर्न बॅरिस्टर सावरकर होते. तरी त्यांनी त्यांचा पेहराव जो त्या काळचे सामान्य भारतीय घालत होते, सदरा, कोट, टोपी, हातात छत्री, हा पेहराव त्यांनी केला. त्या काळच्या परंपरावादी, नक्कीच तेव्हाच्या परंपरावादी असणाऱ्या नाशिकमध्ये राहिलेल्या सावरकर, ब्राह्मण कुटुंबातले सावरकर हे मांसाहार नक्कीच करत नसणार. पण हेच सावरकर जेव्हा लंडनमध्ये राहत होते तेव्हा त्यांनी मांसाहारही केला, त्या वातावरणात टिकून राहण्यासाठी. कारण या वातावरणात टिकून राहायचं आहे, कारण उद्दिष्ट ठेवलेलं आहे स्वातंत्र्याचं. मग त्या स्वातंत्र्याच्या उद्दिष्टासाठी जे जे जमेल, जे जे करता येईल त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. सॉरी.
नमस्कार. हर घर सावरकर सर्व आयोजकाचे, परीक्षकाचे आणि सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. मी विषय मांडते स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना वक्तृत्व आणि काव्याची खूप आवड होती. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी जेव्हा चापेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली तेव्हा त्यांनी आपल्या घरातील कुलदेवतेसमोर शपथ घेतली की मारिता मरेल तो झुंजेल अशी शपथ घेतली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली, 10 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा त्यांनी अंदमानामध्ये त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. खूप त्यांना यातना झाल्या की कोठडीमध्ये त्यांना असे बैलासारखे त्यांच्याकडे घाण्याचे तेल काढून घेत असत. असे खूप त्यांना त्रास देण्यात आले. सध्या जर पाहिलं तर आपण एवढा त्रास सहन करू शकत नाही. आपल्याला एवढं स्वातंत्र्य मिळाले, पण आज जर आपण 5 मिनटं लाईट गेली तर आपण तो पण त्रास सहन करू शकत नाही, जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 10 वर्ष सहन केला. तर मला असं वाटतं की आपण त्यांनी अनेक जसे देशभक्त, त्यांना लहानपणापासून देशभक्तीची जी आवड होती त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मनामनात त्यांनी रुजवली. तसेच मला असं वाटतं की त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. अभिनव भारत ही संघटना सर्वांना मिळून एकत्र मिळून अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. तसेच मला असं वाटतं की त्यांनी जे जे कार्य केले ते शेवटच्या श्वासापर्यंत केले. त्यांनी अशी प्रतिज्ञा घेतली होती की स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली, करेल तर देशासाठी करेल, झुंजेल देशासाठी, सगळं काही देशासाठी, निस्वार्थ देशसेवा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केली. तसेच मी एक छोटीशी चारोळी म्हणते. अस्मृत झाल्या वेदना, अस्मित यातना जीवा झाल्या अस्मित यातना व्याकुल्या झाल्या जीवा झाल्या व्याकुळल्या प्राणा. देह हा मला आठवण गेली एवढं, ठीक आहे. तर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे कार्य आहे, महान कार्य, त्यांनी खरोखरच खूप अप्रतिम कार्य शेवटपर्यंत केले. आणि आपल्याला पण त्यांनी एक प्रेरणा दिली की आपण पण हर घर सावरकर ही जी समिती आहे ही घराघरात पोहोचली पाहिजे. त्यांचे हे जे कार्य घराघरात पोहोचले पाहिजे आणि ही जी आपल्या स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे. तुम्ही पण देशसेवा करू शकता. जसं की आपण एखादा आंधळा व्यक्ती रस्त्यावरून चालला आहे तर त्याला रोड क्रॉस करण्यात मदत करू शकता, किंवा एखादी लेडीज बसमध्ये उभारली आहे बाळाला घेऊन, तिला तुम्ही जागा देऊ शकता. असे आपण पण देशसेवा करू शकता. आपण फूल नाही तर फुलाची पाकळी त्यामध्ये होऊन आपण तर त्यामध्ये समाविष्ट होऊ शकता देशसेवेमध्ये. एवढं बोलून मी माझे शब्द धन्यवाद. चालू आहे का? व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे सावरकर प्रेमी सहकारी ह्यांना नमस्कार. हर घर सावरकर समितीचे आणि राज्य शासनाचे आभार मानते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. कालपासून आपण सगळेच सावरकर ऐकत आलो आहेत, अनेक सावरकर प्रेमी दिग्गजांकडून. आणि तरीसुद्धा एक नवीन सावरकर मला वाटलं ऐकायला मिळाले, किंवा सावरकरांचे पैलू ऐकायला मिळाले, अनुभवाला मिळाले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी मध्ये मध्ये जरा बघणार आहे, कारण चालेल. हो, मला ते थोडंसं वाटलं म्हणून मी म्हटलं की करेन.
हो, धन्यवाद तुम्ही समजून घेतल्याबद्दल. सावरकरांचं संपूर्ण चरित्रच आपल्याला प्रेरणादायी आहे आणि सावरकरांचं चरित्र असं म्हटल्यावर मला अनेक प्रसंग असे भरभर आठवतात की चाफेकरांबंधूंकडून कोवळ्या वयात छोट्या विनायकाने घेतलेली आपल्या देवघरातील देवी समोरची शपथ असो किंवा 16व्या वर्षी घरामध्ये प्लेगचं संकट आलेलं असताना आपल्या वडिलांची आणि भावांची घेतलेली काळजी असो किंवा त्याच्यानंतर मित्रमेळ्याची नंतर अभिनव भारताची स्थापना केलेली असो, मार्सिलिसची उडी असो किंवा त्याच्यानंतर काळ्या पाण्याची 11 वर्षांची शिक्षा सहन केलेली असो, असे अनेक प्रसंग येतात आणि त्या प्रसंगातून सावरकरांनी ज्या गुणांचं जे गुण प्रकट केलेत त्याबद्दल आय थिंक आपण बऱ्यापैकी सगळे बोललेलो आहोत. पण मला त्यांचा भावलेला एक गुण म्हणजे सावरकर चरित्र वाचताना किंवा ऐकताना जो भावला आहे तो म्हणजे प्रतिकूलतेमधून अनुकूलता शोधण्याचा. तो मला पूर्ण चरित्रामध्ये प्रचंड भावला. मी तो 2 उदाहरणांनी फक्त एक विवेचन त्याचं करू इच्छिते. जेव्हा सरस्वती देवीचा वरदहस्त असलेल्या सावरकरांनी अंदमानामध्ये कमलासारख्या काव्याची काव्यनिर्मिती केली, जेव्हा की कुठलीही लिखाणाची कुठलीही सुविधा नसताना त्यांनी दगडाचीच लेखणी करून ती त्याच्याने ते काव्य निर्माण केलं. म्हणजे आपल्याला जिथे मी नेहमी असा विचार करते जेव्हा हा प्रसंग वाचते की मी एक दिवस उपास करते पण मला त्याच्याने असं होतं की अरे मी म्हणजे किती स्वतःची काळजी घेते, पण इथे काहीच नाही तरीसुद्धा काव्यनिर्मिती होते. म्हणजे ह्या गुणाला तोड नाही. आणि दुसरं म्हणजे अंदमानात हाल अपेष्टा सहन करत असताना, इतक्या मरणप्राय यातनातून जात असताना, ज्या वेळेला मरणाप्राय यातनातून जात असताना सुद्धा त्यांना कोलू फिरवणे हे काम आवडावे. आणि का ते आवडावे म्हणजे ते करावेसे वाटावे ज्याच्यातून त्यांची राजबंद्यांशी बाकीच्या राजबंद्यांशी बातचीत काही होऊ शकेल आणि ज्यातून काही भारताच्या स्वातंत्र्याविषयी त्यांना ते काही प्रयत्न करू शकतील. त्या म्हणजे प्रतिकूलतेतून अनुकूलता बघण्याचा त्यांचा गुण खरंच घेण्यासारखा आहे. आणि इथेच मी माझे 2 शब्द संपवते. ह्या प्रतिकूल परिस्थितीतून मृत्युंजय म्हणून बाहेर पडलेल्या आणि आमच्या हृदयातील भारतरत्न असलेल्या वीर सावरकरांना मी कोटी कोटी प्रणाम करते आणि येथेच विरमते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी कुमारी अन्वी जाधव. कार्यमग्नता जीवन भावे, मृत्यू ही विश्रांती, असं आयुष्य खऱ्या अर्थाने जगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी सर्वप्रथम वंदन करते. मुळात सावरकरांचा कुठलाही आयाम अवघ्या 4 मिनिटांमध्ये मांडणं म्हणजे आकाश चिमटीत पकडू पाहण्यासारखं आहे. पण तरीही आपल्यासमोर सावरकरांचं भाषाप्रभुत्व हा पैलू मांडण्याचा मी प्रयत्न करते. मुळात भाषाप्रभू म्हणजे काय तर भाषेवर अर्थात शब्दांवर प्रभुत्व असणारा. सावरकरांनी कवी म्हणून गोमांतक, सप्तर्षी, बिरहोच्छ्वास, अग्निजा, मूर्ती दुजिती
अग्निनृत्य, कुसुम संचय अशी काव्ये लिहिली. एकीकडे सावरकर तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण असा स्वातंत्र्याचा महामंगल स्तोत्र रचतात. तर दुसरीकडे मुलगा व मातृभूमीची ताटातूट करणाऱ्या सागराला अबलान माझी ही मातारे, कथिल हे अगस्तीच आतारे, जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला असे सुनावताना दिसतात. ज्या अंदमानच्या नावाने जीवाचा थरकाप उडतो त्याच काळकोठडीमध्ये सावरकरांना अनादिमी अनंतमीचा साक्षात्कार होतो व त्याच काळकोठडीमध्ये नरक यातना भोगत असताना, कुठल्याही सोयीसुविधा नसताना, जेव्हा कारागृहाच्या भिंती कागद व साखळदंडांचे खिळे लेखण्या होतात, तेव्हा कमलासारखं महाकाव्य साकारतं. बरं, या काव्यामध्ये कुठेही तिथल्या यातनांचा लवलेश देखील आढळत नाही, तर आढळतं ते फक्त प्रेम, निसर्ग आणि उत्कट भावना. इथे आपण काल काय लिहिलं ते आपल्याला आज आठवत नाही. तिथे सावरकर अंदमानहून सुटल्यानंतर भाषा, शब्द व स्मरणशक्तीच्या जोरावर 6000 ओव्यांचं कमला हे महाकाव्य लिहून काढतात व यावरूनच त्यांचं भाषेवरील प्रभुत्व हे लखलखितपणे सिद्ध होतं. आपल्या दोन्ही भावांना अटक झाल्याचं सावरकरांना लंडनमध्ये कळतं. तेव्हा वहिनींना समजावताना अमर होई ती वंशलता, निर्वंशजीचा देशाकरिता असे सावरकर पत्ररूपाने व्यक्त होतात. नाटककार म्हणून सावरकर त्यांच्या उशाप या नाटकातून सामाजिक समरसतेचा संदेश देतात. तर अतिरेकी अहिंसा ही राष्ट्राला कशी घातक आहे हे संन्यस्त खड्ग या नाटकातून सांगतात. याच नाटकात शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या या विरहगीतात ते एक ओळ लिहितात. क्षण तो क्षणात गेला. पु ल देशपांडे एके ठिकाणी म्हणतात की सावरकरांना या एका ओळीसाठी साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळावं एवढ्या श्रेष्ठ दर्जाची ही कल्पना आहे. परंतु दखल न घेण्याचा शाप बहुधा सावरकरांच्या कुंडलीतच असावा. पण या ठिकाणी सावरकरांना नोबेल पारितोषिक मिळालं नाही असं म्हणण्यापेक्षा नोबेल पारितोषिकाच्या नशिबीच भाषाप्रभू सावरकर नव्हते असं मला वाटतं. उर्दू शायरी व गझली करताना ते लिहितात, यही पाओगे महशर में जुबा मेरी बया मेरा, मैं बंदा हिंद वाला, यही सारा पता मेरा, यही नामो निशान मेरा. म्हणजेच काय तर केवळ मराठी व हिंदीच नव्हे तर संस्कृत, इंग्रजी व उर्दू या भाषांची सुद्धा त्यांना उत्तम प्रकारे जाण होती. शेवटी मला एवढंच सांगावंसं वाटतं की एखाद्या व्यक्तीला एखादी भूमिका ही आयुष्यभर पुरते, परंतु सावरकरांच्या केवळ भाषिक आयामाकडे जेव्हा मी पाहते तेव्हा लक्षात येतात ते कवी, शाहीर, नाटककार, कादंबरीकार, चरित्रकार, आत्मचरित्रकार, इतिहासकार, व्याकरणकार व पत्रकार सावरकर. मोडी लिपीला प्रोत्साहन देणारे, भाषाशुद्धीची चळवळ चालवणारे व मराठी भाषेला अनेक नवीन शब्द देणारे स्वातंत्र्यवीर आणि भाषाप्रभू सावरकर. राष्ट्र निर्माणाचं व समाज प्रबोधनाचा कार्य करताना सावरकर दिसतात ते कल्पनेची उत्तुंग भरारी, शब्दांची तेजस्वी झळाळी व भाषेतील रत्नजडित सौंदर्यामुळेच. आणि अशा या अष्टपैलू नव्हे तर शतपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या सावरकरांना मी पुन्हा एकदा वंदन करते आणि थांबते. आभार. नमस्कार. आतापर्यंत विविध वक्त्यांनी खूप सुंदर वेगवेगळ्या विषयांवरती छान छान काय काय त्यांची मतं मांडली. माझा विषय जरा वेगळा आहे आणि माझा विषय त्याच्यावरतीच मला वाटतं माझी बोलायची तेवढीच आहे आता सध्या. माझं नाव ईशा. मी आत्ता पुणे विद्यापीठामध्ये डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या विषयावरची विद्यार्थिनी आहे आणि डिफेन्स या विषयामध्ये सुद्धा डिफेन्स स्ट्रॅटेजी या विषयामध्ये गव्हर्नन्स म्हणजे काय, म्हणजे आपल्या देशाची पॉलिसी काय आहे, राजकीय सगळ्या घडामोडी काय असतात, त्यांच्याबद्दल आपण काय विचार केला पाहिजे, इतिहास कसा आहे, ह्या सगळ्याबद्दल आम्ही अभ्यास करतो.
आणि त्यातही नुकतंच 4 डिसेंबरला आपल्या महाराष्ट्रामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नौदलासाठी जे केलेलं कार्य आहे त्याबद्दल त्याच्यासाठी आपला 4 डिसेंबरला नेव्ही डे साजरा केला गेला होता आणि शिवाजी महाराजांना नौदलाचे जनक असं मोदीजींनी जाहीर केलं होतं. आणि त्यातच आत्तासुद्धा या महिन्यामध्ये नेव्हीचे नवीन एपॉलेट्स डिझाईन केले. ते शिवाजी महाराजांवरनं इन्स्पायर होऊन करण्यात आले होते. त्यात मोदीजींनी खूप चांगला संदेश दिला, तो म्हणजे गुलामी की मानसिकता छोडिये. आणि हा संदेश मला वाटतं सावरकरांनी जो दिला होता त्याच्याशी खूप मिळताजुळता आहे. आत्तापर्यंत आपण अभ्यास म्हणजे डिफेन्समध्ये सुद्धा मी जो अभ्यास करते त्यात माझा अप्रोच जरा उलटा आहे की मी अभ्यास करते आणि मग मला सावरकरांबद्दल काहीतरी वाचायला मिळतं आणि मग मला वाटतं की किती छान सावरकरांनी नॅशनल सिक्युरिटी डिफेन्स पॉलिसी याबद्दल किती वर्षांआधीच सांगितलेल्या गोष्टी त्या खऱ्या ठरल्या आहेत. की सावरकरांनी गुलामी की मानसिकता सोडा ही जी संकल्पना मांडली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पहिले की सिंधू सागर ह्या अरब सागर आपण ज्याला म्हणतो त्याला सिंधू सागर हे नाव द्या. मग त्यांनी भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळतं, मग प्रेरणादायक इतिहास आपला काय आहे आणि तो आपण तरुणांना का सांगितला पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आणि अशोक मोडकांनी आपल्या सावरकरांचं जिओ स्ट्रॅटेजिक विजन जे आहे ते कसं आपल्याला आज वापरता येईल त्याबद्दल सांगताना सावरकर जेव्हा अंदमानमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी तिकडे गेल्यावरती अंदमानला गेले त्यानंतर लक्षद्वीपबद्दल त्यांनी तेच सांगितलं की हे 2 जे आयलंड्स आहेत ते आपण स्पेसिफिकली नेव्हीसाठी डेव्हलप केले पाहिजेत आणि इथे आपण नेव्हल बेस आणि मॅरिटाईम पोर्ट्स डेव्हलप केले पाहिजेत. आणि आत्ता असं ह्याच महिन्यामध्ये मोदीजीसुद्धा तिथे गेले आणि आपल्या नेव्हीच्या सगळ्या पॉलिसीमध्ये सुद्धा आता तेच आहे. म्हणजे सावरकरांनी जे तेव्हा सांगितलं ते आता आपण अंमलात आणतो आहे आणि आत्ता आपल्या ते लक्षात येतं जे सावरकरांना आधीच कळलं होतं. आज आम्ही जे शिकतो आहे डिफेन्समध्ये ते आहे की भारतीय नौदलाला आज मॅनपॉवरची गरज आहे, नौदलाला टेक्नॉलॉजीची गरज आहे आणि नौदलाला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे आणि नौदलाला एका स्पेसिफिक विजनची गरज आहे जे आपल्याला सावरकर देतात. आणि 24 मार्च 1942ला कोकणमध्ये जेव्हा सावरकर बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की भारतीय नौदलामध्ये शक्यतो नौदलामध्ये जास्त हिंदू आणि त्यातही कोळी, महार व इतर जातीच्या लोकांनी जास्त करून भाग घेतला पाहिजे कारण त्याची आपल्याला आज गरज आहे. हे त्यांना त्याच काळामध्ये कळलं होतं. हे अशा बऱ्याच गोष्टी मला त्याच्यामध्ये आंबेडकरांचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये दिसून येतात. तर अशा बऱ्याच गोष्टी ह्यांचा मला अभ्यास करताना खूप छान वाटतं आणि हे मला इन्स्पायरिंगही वाटतं आणि हे पुढे मला अभ्यास करायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. नमस्कार, मी सौरभ देशपांडे. आज सावरकर का हवेत? कारण पहिले, प्रखर आत्मबल. आज अनेक ठिकाणी आपल्याला बातम्यांमध्ये वाचायला मिळतं की शालेय विद्यार्थ्यांपासून अनेक जण
काही ना काहीतरी क्षुल्लक कारणावरनं आत्महत्या करताना दिसतात. मग भले ते मोबाईल न मिळो किंवा परीक्षेत नापास व्हायची भीती असो, कुठलंही कारण असो, तिथपासून ते अगदी प्रेमभंग होईपर्यंत कोणत्याही कारणावरून आत्महत्या होताना दिसतात. तेव्हा इथे हे गरज वाटते की कोणतीही परिस्थिती असू दे, मी हारणार नाही, हताश होणार नाही, हे सांगणारे सावरकर आज आपल्याला हवे आहेत. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, हे सांगणारे प्रखर आत्मबलाचा संदेश देणारे सावरकर आज आपल्याला हवे आहेत. कारण दुसरे, स्वदेशीचा पुरस्कार. याच सभागृहाच्या मागच्या बाजूला विदेशी वस्त्रांच्या होळीचं स्मारक आहे. स्वदेश लक्ष्मी पूजू जरी साधुनी मंगल वेळ, गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डोलेल. हे सावरकरांनी स्वदेशीच्या फटक्यामध्ये लिहिलेलं आहे. सावरकरांनी असंही म्हटलं होतं की जे मी आज लोकांना सांगतो ते 50 वर्षांनी लोकांना पटतं, तर 50 वर्षे वाट पाहायची माझी तयारी आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आपण म्हटलं मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, हे सावरकरांचेच विचारांची धोरणं आज आपल्याला पाहायला मिळतात. सावरकर आज का हवेत? कारण तिसरं, विज्ञाननिष्ठा. प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध विज्ञानच आजच्या परिस्थितीत आणि आजच्या जागतिक स्पर्धेत आपल्या राष्ट्राचा वेध झाला पाहिजे, हे ठासून सांगणारे सावरकर. हे विज्ञाननिष्ठेचे विचार जर शालेय स्तरापासून शिकवले तर पुढचे भटकर, नारळीकर, माशेलकर, गोवारीकर आणि काकोडकर हे विज्ञानेश्वर सर्व शाळांमधून तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आज सावरकर का हवेत? कारण 4, उत्तम उत्कृष्ट साहित्याचा आस्वाद. मराठी साहित्यातल्या उत्कृष्ट 100 कविता निवडायच्या झाल्या तर त्यात माझे मृत्यूपत्र ह्या कवितेचा समावेश केल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. जर गेला तर ती यादी अपूर्ण ठरेल. 1857चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ वाचल्यानंतर आचार्य अत्रे इतके थरारले, त्याने अख्खा अग्रलेख लिहिलेला आहे की कशामुळे मला खून चढला आहे, आणि वाचक हो, हा खून पुढचा 1 महिनाभर उतरणार नाही, इतकं स्पष्टपणे आचार्य अत्रेंनी सांगून ठेवलेलं आहे. अत्रेंची एक वाक्य इतकी सुंदर आहेत की कमला काव्य वाचल्यानंतर अत्रे म्हणतात की प्रत्यक्ष कालिदासच मराठीत अवतरल्याचा भास व्हावा असे सावरकर आहेत. भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे पाया आणि सुभाषचंद्र हे कळस आहेत, इतकं ओघवत्या शब्दात असं वर्णन आचार्य अत्रेंनी करून ठेवलेलं आहे. आज सावरकर का हवेत? कारण 4, भाषाशुद्धी. तर तुम्ही म्हणाल भाषाशुद्धी तर मागं झालेलीच आहे. पहिली भाषाशुद्धी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला केली. दुसरी भाषाशुद्धी सावरकरांनी केलेली आहे. पण आज प्रत्येकाच्या खिशात हे पिल्लू आहे आणि ह्याच्यातून इंग्रजी भाषेचा इतका भडीमार चाललेला आहे की असं खरोखर असं वाटतं की इंग्रजाच्या राज्यातही जितकी इंग्रजी वापरात नव्हती तितकी इंग्रजी आज वापरात आहे का काय असं वाटावं. माझ्या एका मित्रानं मला एक तामिळ गाणं ऐकवलं होतं. अर्थ हे तामिळ भाषा येत नसल्यानं काहीही न कळल्याचा आनंदच होता सगळा. नंतर त्याचा त्यांना अनुवाद सांगितला की कॉम्प्युटरवर ऑनलाईन चॅटिंग करत असताना फेसबुकवर मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटलो. या सर्व शब्दांना त्यांनी तामिळ प्रतिशब्द तयार केलेले आहेत. आपण मराठी माणसं कुठं आहोत? त्यामुळे पुढची भाषाशुद्धी ही आम्हा सावरकर प्रेमी व्यक्तींनाच करायची आहे. आणि आज सावरकर का हवे आहेत? कारण 5, हिंदुत्वाचा अजरामर संदेश. कूजंतम हिंदू राष्ट्रेती सुमंत्रम राष्ट्र तारकम आरुह्य अस्मिता शाखाम वंदे सावरकरम वरम.